खास प्लास्टिकची प्रगती झाली 1950 वर्ल्ड वॉर नंतर, जेव्हा लोक रबर आणि स्टीलचे अल्टरनेट बघायला लागले. 3 मिलियन टन 34 लाख टन प्लास्टिक कचरा आहे तो जो निर्माण होतो या जगात, हे नीती आयोगचं म्हणणं आहे. चांगले आपण इको टूर्स केले आणि तिथे अगर प्लास्टिक दिसला आणि कोणी बाहेरच्या देशातनं आला तर तो म्हणेल की अरे एक एस्थेटिक आणि इकॉनॉमिक इम्पॅक्ट टुरिझम इंडस्ट्रीवर पडतो. हे असे काही केमिकल्स आणि मटेरियल्स आहे जे आपण फक्त इम्पोर्ट करतोय आणि अजून त्याच्यात इंडिजिनायझेशन झालेलं नाही आहे. आपण सर्वांना नमस्कार. आज रविवारी सकाळी आपण सर्व इथे जमले आहात. दॅट शोज मी की आपल्याला एन्व्हायरमेंटबद्दल आणि ह्या टॉपिकबद्दल इंटरेस्ट आहे आणि फॉर दॅट देर इज अ स्पेशल थँक्यू अभिजित साहेब फॉर गिविंग दिस अपॉर्च्युनिटी. जेव्हा माझं पहिले अभिजित साहेबांशी बोलणं झालं आणि मला आमचे कलीग भाग्यश्री म्हणाल्या की असं अभिजित साहेब विचारतात आहे की कोणी R&Dमधनं बायोप्लास्टिक आणि प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट इश्यूवर बोलू शकतं का. तर मी म्हटलं मी टेक्निकल प्रोफेशनल फोरम्समध्ये बरेच वेळा बोललो आहे. मराठीमध्ये लेक्चर देणं आणि कॉमन माणसाला आपण काय करतो हे समजावून देणं हा माझ्यासाठी असाच मोठा आव्हान आहे. तर मी म्हटलं हा आव्हान घेतला पाहिजे. आणि माझे बरेच कलिग्स जे माझ्याबरोबर R&Dमध्ये काम करतात ते इथे आहे आणि 2-3 कलिग्स डॉक्टर अमृता आणि सायली, त्या दोघी येऊ नाही शकल्या. त्यांनी मला भरपूर मदत केली ह्या स्लाईड्समध्ये बनवण्यात की कसं हे आपण समजून घेऊ शकतो. तर त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सर्वात मोठे आभार तर आमचे प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉक्टर प्रमोद चौधरी. हा विषय अजून सोशल आणि टेक्निकल आहे, इकॉनॉमिकल झाला नाही आहे. पण तरी डॉक्टर चौधरींनी ह्या विषयावर आम्हाला R&Dमध्ये एक मागच्या 5-6 वर्षापासून सतत निधी उपलब्ध करून देणं, ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेणं आणि त्यांना आज जगातमध्ये इथेनॉल मॅन म्हणून आयडेंटिटी झालेली आहे. पण आम्ही R&Dमध्ये त्यांना कार्वर म्हणून ओळखतो. आपण मध्ये काही लोकांना माहिती नसेल, एक वॉशिंग्टन कार्वर म्हणून एक सायंटिस्ट होते आणि त्यांना इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजीचं अमेरिकेत जनक म्हटलं जातं. तर आपल्या इथे डॉक्टर चौधरी म्हणजे एक कार्वरच आहे आमच्यासाठी की त्यांनी आम्हाला ह्या संशोधनात सतत प्रोत्साहन, सतत प्रश्न, सतत एक मोठी विजन करून देणं. कारण मी एक केमिकल इंजिनियर आहे आणि मी जेव्हा बायोटेक्नॉलॉजी साईडला आलो तेव्हा मी बघितलं की हे एक फार इंटरडिसिप्लिनरी रिसर्च आहे आणि आता आपल्या देशात हे वाढायला लागलं आहे. आणि ह्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये एवढं टॅलेंट आहे, एवढं आपण त्याबद्दल बोलूच की का आपण ह्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. तर हे एरियामध्ये काम करणं आणि ह्या एरियामधनं त्यांनी एक जागतिक स्तरावर आपली एक आयडेंटिटी इस्टॅब्लिश करणं, त्याबद्दल डॉक्टर प्रमोद चौधरींचं आभार आणि कौतुकच आहे. आणि त्यामुळे मी त्यांना एक स्पेशल थँक्स देतो की आज ह्या प्लॅटफॉर्मवर आज तो आपल्याबरोबर संवाद साधू शकतो आहे. सो थँक्यू व्हेरी मच. सो मी पहिलेच सांगितलं माझा जन्म उज्जैनचा आहे आणि महाराष्ट्रीयन असून मला पुणेरी स्तरावर मराठी असून माझी परीक्षाच आहे. सो बरेचसे ह्या टॉकमध्ये आपल्याला थोडं इंग्लिश मे बी होऊ शकतं, थोडं हिंदी पण येऊन जाईल. तर त्याबद्दल आपण सर्व पुणेकरांचं माझं रिक्वेस्ट आहे की ती प्लीज जरा इग्नोर करून घ्या. ओके. आवाज येत आहे क्लिअर?
थँक्यू व्हेरी मच. सो अभिजित साहेबांनी फारच छान टॉपिक जेव्हा आम्ही डिस्कस करत होतो त्याचं जे दिलं की प्लास्टिकपासून मुक्ती वास्तव की मृगजळ. तर मुक्ती, प्लास्टिकपासून मुक्ती. मी म्हटलं अरे अभिजित साहेब, आपण ज्या पद्धतीने आम्ही आज बघतोय प्लास्टिकचा वापर आणि प्लास्टिक प्रकार काय आहे आणि कुठे कुठे आपल्याला माहितीच नाही की इथे पण प्लास्टिक आहे. म्हटलं आपण तिथून पहिले समजून घेण्याचा प्रयत्न करूया की ही मुक्ती प्लास्टिकपासून पाहिजे की प्लास्टिकच्या प्रॉब्लेम्सपासून पाहिजे. ते एक महत्त्वाचं आहे. प्लास्टिकच्या पॉल्युशनपासून मुक्ती पाहिजे. मला तरी आज असं वाटत नाही की आपल्याला प्लास्टिकपासून मुक्ती खरंच फायदेमंद असणार आहे का. कारण प्लास्टिकचे जे फायदे आहे, ज्या प्रॉब्लेम्स आज प्लास्टिकने उभे केले त्याच काही क्षेत्रांमध्ये प्लास्टिकचे फायदे आहे. आपण त्याबद्दल पण बोलू. तर सर्वात मोठा आज आपण बघितलं तर प्लास्टिकच्या ज्या फंक्शनॅलिटीज म्हणतो आम्ही R&Dमध्ये, की ह्या मटेरियलच्या ज्या प्रॉपर्टीज आहे की त्याची कार्यक्षमता म्हणा, तो मोल्ड होतो, तो मेल्ट होतो, तो मेल्ट होऊन परत तसाचा तसा शेप घेतो, तो लाईट आहे, तो ड्युरेबल आहे, तो दुसऱ्या मटेरियल्सबरोबर ब्लेंड होतो, सुसंगता म्हणतो, त्याची फ्लेक्झिबिलिटी आहे, लवचिकता, आणि सर्वात मोठा तो स्वस्त झाला आहे. तो एक सर्वात मोठा त्याचा आज एक कारण आहे की त्यामुळे तो प्लास्टिक असा पसरला आहे की आता आपल्याला ते गुंतवडे सोडवणं अवघड होत चाललं आहे. तर त्याची जी ड्युरेबिलिटी आहे, ती जी मोठी एसेट होती, तीच आता एक मोठा श्राप झाला आहे आपल्यासाठी. की खालती जे आपण बघतोय हे आपल्या सोसायटीजच्या बाहेर, आपल्या घरांच्या बाहेर, आणि आता मोहीम चालवतात ते आज भवताल फाउंडेशन आज अवेअरनेस क्रिएट करत आहे. तसेच वेगळ्या वेगळ्या स्तरावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने NGOज आहे, स्टुडंट्स आहे, इंडियन आर्मी म्हणा, प्रत्येकजण. तर त्याबद्दल मला आता आपल्याला वाद नाही की, आणि आपण इथे जमलेलं म्हणजे आपल्याला प्लास्टिक वेस्ट हे रेकग्नाईज झालेलं आहे की हे प्रॉब्लेम आहे. पण हे तर फक्त आपल्याला दिसतं. प्लास्टिक त्याच्या पुढे पलीकडे त्याचे काय प्रॉब्लेम्स आहे आपण ते आज जाणून घेऊया. आपण एन्व्हायरमेंट रिलेटेड टॉपिकसाठी आपण जमलेलो. कार्बन उत्सर्जन आणि क्लायमेट चेंज. तर आजचा विषय आपण क्लायमेट चेंज तर नक्की नाही आपण, कारण तो एक फार मोठा विषय आहे. पण प्लास्टिक कसं कार्बन उत्सर्जनाशी रिलेटेड आहे, आपण त्याला प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंट प्रॉब्लेमपासून बघतो. पण मागे अगर आपण बघितलं तर तो एक कार्बन उत्सर्जनामध्ये पण त्याचा सहभाग आहे. दुसरं, मागच्या 5-6 वर्षांमध्ये या 8-10 वर्ष म्हणू शकतो की हे जेव्हा 40 वर्षावर म्हणजे आज 400 मिलियन टन प्लास्टिक आज प्रोडक्शन झालेलं आहे. तर हा एक संशोधन सुरू झालेलं आहे की हे जे त्याचं प्रोडक्शन, त्याचं युटिलायझेशन आणि त्याचं विघटन, तिन्ही ह्याच्यांमध्ये बाकी आणखीन केमिकल्स काय त्या सप्लाय चेनमध्ये, व्हॅल्यू चेनमध्ये काय रोल प्ले करतात ते पण एक समजून घेऊया. तर ह्याबद्दल तर आपण म्हणजे ह्या मोहीम आपण पेपरमध्ये वाचत असता की एवढे लाखोंनी कचरा तुकडे गोळा केले. हिमालया म्हणा की पॉंडिचेरीमध्ये तटरक्षक तटांवर बघा, तिथे वेगळे वेगळे तटरक्षक हे मोहीम चालवतात आहे. तर हे म्हणजे कॉमन झालेलं आहे. तर हे आपण इथे पोचलो कसा, तर आपण पहिले प्लास्टिक मटेरियल काय हे समजून घेऊया आणि त्याचं महत्त्व काय आहे. कारण जेव्हा आपण बायोप्लास्टिककडे जाऊ ते मॉलिक्यूल समजून घेणं पण थोडी गरज होणार आहे. आणि ते सर्वसामान्यांना कोणचं बायोप्लास्टिक ओळखणं, कारण ग्रीन वॉशिंग जो एक शब्द आहे तो आपण नंतर डिस्कस करूया की त्याशिवाय त्या आव्हानाला आपल्याला समोर जायला धोका पण होऊ शकतो की काही लोक ते बायोप्लास्टिक म्हणून आपल्याला देतील आणि तो बायोप्लास्टिक नसणारच आहे. तर हे आपण आजच्या डिस्कशनमध्ये मी आपल्याला एक कल्पना देतो की आपण काय समजून घेऊया. प्लास्टिक मटेरियल काय, तो येतो कुठून, तो बनतो कसा, तो पॉलिमर एक रॉ मटेरियल कुठून येतो आणि पॉलिमर टू प्लास्टिक तो शेप कसा जनरेट होतो, आरोग्यावर परिणाम, मायक्रोप्लास्टिक्स प्रकार काय, कुठून येतोय, आणि
बायोप्लास्टिक शाश्वत काय, तो सस्टेनेबल आपण म्हणतो, तर तो शाश्वत कसा झाला, तर त्याच्या मागचे कारणं. आणि एक तर शाश्वतता एक भाग आहे आणि दुसरा आहे बायोडिग्रेडेबिलिटी. आपण प्लास्टिकचा विघटन एक वेगळा विषय आहे, तर त्याबद्दल आपण बोलूया. आणि बायोडिग्रेडेबल आणि कंपोस्टेबलमध्ये फरक काय हे पण आपण समजून घेऊया. कारण बरेच असे प्लास्टिक्स आता जसं जसं एक सर्वसामान्य जणांना बायोप्लास्टिक शब्द कळतोय, तर बरेच इंडस्ट्रीज असे मॉलिक्युल्स जे बायोप्लास्टिक आहे त्यांच्याबद्दल पण आपण जाणून घेऊया की कोणते मॉलिक्युल्सला बायोप्लास्टिक्स म्हटलं पाहिजे. मग बायोप्लास्टिक आपण एक शब्द आपण ऐकत असाल बरेच फोरममध्ये, सर्क्युलर आणि लिनियर इकॉनॉमी. तर म्हणजे काय, तर त्याबद्दल एक थोडंसं आपण बोलू. आणि हे बायो इकॉनॉमीकडे जायचं असेल तर आपल्याला बायो रिफायनरीजची गरज लागणार आहे. आज आपण सर्व आपण मटेरियल्स आणि फ्यूल्स, आपली जी एनर्जीची गरज आहे ती लार्जली आपण जीवाश्म या फॉसिल फ्यूल बेस्ड मटेरियल्सनी चालली आहे. तर त्याच्याशी आपल्याला अगर बायो रिफायनरीजकडे जायचं आहे आणि त्याचे काय फायदे, आणि मग हळूहळू आपण नंतर की बायोप्लास्टिक कोणते प्राधान्य क्षेत्रामध्ये घेतलं पाहिजे, त्याचे काय उपयोग झाले पाहिजे, आज काय स्तरावर ते बनलेलं आहे, कोणत्या स्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं की R&D मध्ये काय करतो आम्ही माझे बरेच इंटरडिसिप्लिनरी कलिग्स इथे बसलेले. तर बायोप्लास्टिक बनतं कसं ते 1-2-3 एक्झाम्पल्स मी आपण समजवायचा प्रयत्न करीन. आणि बायोटेक्नॉलॉजीचं महत्त्व काय आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा रोल काय. सो 1 तास आज जनरली काय होतं, आम्ही टॉक द्यायला जातो कुठे तर आमच्याबरोबर बरेच प्रोफेसर्स असतात. तर आम्ही एंक्शियस होत राहतो की अरे आता आपल्याला 15 मिनटं बोलायला आपला टॉकला आपल्याला खेचावं लागणार आहे. आणि अभिजित साहेबांनी मला पूर्ण निंब एकदम 1.25 तास दिलेला आहे. तर आपल्याकडे वेळेची कमी नाही. आणि ॲज मी म्हटलं की एक कल्पना दिली तुम्हाला की हे प्लास्टिक टू बायोप्लास्टिकमध्ये भरपूर असे वेगळे मुद्दे पण आहे जे आपल्याला डिस्कस करता येतील. आणि आपण मला किती 12:30ला संपवायचं आहे ना माझं टॉक, 11:30 सॉरी नॉट मी चुकून मी 1 तास अजून 11:45. तर पूर्ण 1 तासमध्ये मी व्यवस्थित आपण मग आपण अर्धा तास संवाद सांगू. आणि मला जे प्रश्नांची उत्तरं मी आज देऊ शकतो मी द्यायचा प्रयत्न करीन. हा विषय एवढा मोठा आहे की होऊ शकतं की ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर मे बी माझ्याकडे नसतील. आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या एक्सपर्टाईजचे लोक आहे, पण तर ते नंतर पण करू शकतो. पण तरी आम्ही प्रयत्न करू. आणि माझे कलिग्स इथे बसलेले वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले ते एक्सपर्ट आहे, तर आपण त्याबद्दल मग डिस्कस करू. सो कमिंग बॅक टू की हे झालं कसं. तर पहिला प्लास्टिक तो पार्केसाईन म्हणून मी पहिली जी स्लाईड दिली की पार्केसाईन टू प्लास्टिस्फियर झालेला आहे अर्थ. तर हे पार्केसाईन म्हणजे काय होतं, तर हा पार्केसाईन 19च्या सदीमध्ये ऑलमोस्ट 1869मध्ये तो सेल्युलोजमधनं आला होता आणि तो बायोपॉलिमर आहे. तो पहिला प्लास्टिक होता. आणि मग नंतर बेकेलाईट आणि दुसरे मॉलिक्युल्स यायला लागले. आणि मी मुद्दामून तुम्हाला ते जे पिक्चर तुम्ही तुमच्या कॉमन आपण यूज करतो त्याच्यातले ते मॉलिक्युल्स कुठून आलेले ते तुम्हाला समजतील. खास प्लास्टिकची प्रगती झाली 1950 नंतर, वर्ल्ड वॉर नंतर, जेव्हा लोक रबर आणि स्टीलचे अल्टरनेट बघायला लागले. कारण लाईट वेट मटेरियल पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर जी क्रांती आली आहे मागच्या 70 वर्षात ते फारच फास्ट गेलं आहे. आणि डिस्कवरी वेगळ्या वेगळ्या टाईपच्या 6-7 प्रकारचे मेजर प्लास्टिक मटेरियल आहे, पॉलिमर्स म्हणतो आम्ही त्यांना, पाहिले ते पॉलिमर फॉर्ममध्ये येतात. त्यांचं जे इव्हॉल्युशन झालेलं आहे की आज आपण जोड्यांच्या खालची पॉलियुरिथेन आहे, तुमचं ते प्लास्टिक आहे. तुमचं आज टॉयजमध्ये बरेच आणि फूड डिलिव्हरीमध्ये पण पॉलिस्टायरीन, हाय इम्पॅक्ट पॉलिस्टायरीन आहे. पाईप्स, PVC पाईप तर आपण कॉमन जाणतो, आपण PVC पाईप दे बाबा. तर PVC पॉलिव्हिनाइल क्लोराईड काय आणि त्याच्या मागचं त्याचे चॅलेंजेस काय. मग बॉटल्स, पॉलिइथिलीन टर्थेलेट पेट बॉटल्स, आपण कोका कोला, पेप्सी, बिस्लेरी तर आपण कॉमनली यूज करतो. CDs आता बंद झाल्या आहे डिजिटायझेशनमुळे,
पण इलेक्ट्रॉनिक्स भरपूर आहे. पॉलीकार्बोनेट एक मोठा मॉलिक्यूल एक आहे. आणि पॉलिथिन बॅग्स म्हणजे नावच पॉलिथिन बॅग आहे. ती प्लास्टिक बॅगच्या ऐवजी काही लोक पॉलिथिन बॅग दे रे बाबा. सो मी आज काही वेळेस आपले जेव्हा आमच्या इथे इन्व्हेस्टर्स येतात कोणी, तर मी त्यांना सांगतो की मला आहे ना त्या स्तरावर जायला आवडेल की लोक PA बॅग मागायला म्हणतील आणि त्याला नाव बॅग नाही PA बॅग म्हणणार. कारण पॉलिथिनचं तुम्ही ते इम्पॅक्ट बघा की माणूस पॉलिथिन मागतोय म्हणजे त्याला ते माहिती नाही पॉलिथिन काय आहे. सो दॅट्स द लेवल ऑफ म्हणजे इम्पॅक्ट त्यांनी केलेला आहे. आणि ऑफकोर्स आता हे केबल्स आणि डिजिटायझेशन आणि हाय डेन्सिटी पॉलिथिनिन वगैरे आपले बॉटल्स आणि सो असे बाजारवर तो एवढा वेगाने चालला आहे स्वस्तपणामुळे, त्याच्या प्रॉपर्टीजमुळे. तर त्याच्यातलं मल्टीलेअर पॅकेजिंग, आपण हे चिप्सचे पॅकेट्स घेतो तर आपण बघत असाल की आतला भाग सिल्वरसारखा दिसतो. ते काही वेळेस बहुतेक सिल्वर नसतं, ते ॲल्युमिनियम असतं. आणि ते मल्टीलेअर पॅकेजिंग आता कसं रिसायकलिंगचं जेव्हा डिस्कशन व्हायला लागलं, ते बनवताना डिझाईन करणाऱ्यांनी काय बघितलं, मला लाईटवेट पाहिजे, मला त्याच्यात एअर ऑक्सिजन नाही गेली पाहिजे, मॉइश्चर नाही गेलं पाहिजे, वारं नाही गेलं पाहिजे, नायट्रोजन नाही, काही पण गेलं नाही पाहिजे. तर त्यांनी मस्त एकदम मस्त मल्टीलेअर पॅकेजिंग करून दिली. त्याच्यावर डाईज वाईज एकदम प्रिंट झाल्या पाहिजे. आणि हे सर्व एकदम ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये की आपला लेसचा पॅकेट लांबून दिसला पाहिजे, येलो कलर दिसला की लेस आहे. तर ह्या पद्धतीने हे जे डिझाईन प्रिन्सिपल्स पण असे गेले की ते आता सर्व उलटे पडतात आहे. की आज रिसायकल करायचा विचार केला तर हा मल्टीलेअर पॅकेजिंग रिसायकल करणं सर्वात अवघड होत चाललं आहे. तर ते मल्टीलेअरवरनं आता मोनोलेअरवर जाण्याचा एक भर सुरू झाला आहे की मी आता मोनोलेअर पॅकेजिंग शोधणार. रिसायकलिंगचे आता मेंडेट यायला लागले. तर आता सर्व इंडस्ट्रीज, पॅकेजिंग इंडस्ट्री म्हणा, ब्रँड ओनर्स म्हणा, प्रोड्युसर्स म्हणा, एक मोठा त्यांच्यावर आव्हान आलं आहे की मला आता प्रॉडक्ट रिडिझाईन करायचं आहे, मला प्रॉडक्टसाठी नवीन मटेरियल घेऊन यायचं आहे आणि मला या प्रॉडक्टच्या ज्या ज्या गुणधर्म आहे ते मेंटेन करायचं आहे. कारण तुम्हाला ते चिप्स तर आता 10 रुपयाला 5 रुपयाला ते शॅम्पू शेशे. तर हे काय झालं आहे की हे मागे जाणं आणि ह्याच्यातले आज प्लास्टिक म्हणजे ते मार्केट व्हॅल्यू तर एक $700 बिलियन वगैरेच्या वरती काहीतरी नंबर आहे त्याचा. तो एक वेगळा भाग झाला. लाखो लोक ह्या इकॉनॉमीमध्ये आहे आणि त्या इकॉनॉमीमध्ये मी ते पण सांगेन की कुठे कुठे लोक जास्त लागलेले. तर ह्यामुळे एक सोल्युशन नाही, आपल्याला भरपूर सोल्युशन्स लागणार आहे. तर आपण हे बघू की हे पॉलिमर म्हणजे हे प्लास्टिक आहे काय. तर पॉलिमर पहिले बनतो म्हणजे असे छोटे छोटे मॉलिक्युल्स असतात. समजा इथिलीन, पॉलिथिलीनचं इथिलीनचं पॉलिथिलीन झालं. तर हा जो मोनोमर आपण बघतोय ग्रीन छोटे, ते इट्स लाईक अ स्मॉल मॉलिक्यूल असतात. त्यांची एक चेन बनवली जाते, तेव्हा त्या मटेरियलला आज एवढी स्ट्रेंथ येते, त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी येते, त्याच्यात त्यांची एक टेन्साईल स्ट्रेंथ म्हणतो आम्ही, त्यांच्यात एंटेंगलमेंट असल्यामुळे त्याची एक स्ट्रॉंग आपण हे म्हणू शकतो की त्याच्यावर इम्पॅक्ट टाकला तरी तो तुटत नाही. तर अशातले जे प्रॉपर्टीज येतात, तर हे कसं होतं की पहिले हे पॉलिमर मोनोमरपासून पॉलिमर बनतो. तर मोनोमर कुठून नाही येतो तो प्रश्न एक येतो. या मग पॉलिमर डायरेक्ट येतो का. तर त्याबद्दल मग हे आपण पुढे जाऊया की मोनोमरपासून पॉलिमर बनलं. आणि ते पॉलिमर हे जनरली ही जी लेफ्ट साईडची जी आपण बघतोय पॉलिमर, आणि ते पॉलिमर म्हणजे नूडल्ससारखे आपण की जे आपण मोठ्या मोठ्या रेषे असतात आणि ते आपसमध्ये एंटेंगल्ड असतात एकामेकाशी, आपण सोडवणं अवघड होतं. तसाच प्रकार पॉलिमरमध्ये पण होतो वेगळ्या वेगळ्या पॉलिमर चेन्समध्ये. आणि त्या पॉलिमर चेन्स हे जे आता ते पूर्ण हे ग्रीन आपण जे हॉपरमध्ये टाकलेले ते रेझिन म्हणतो आपण त्यांना, पॉलिमर रेझिन्स. हे बनवणाऱ्या कंपन्या वेगळ्या आहे. तर रिलायन्स आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे, हल्दिया पेट्रोकेमिकल्स आहे, पेट्रोकेमिकल सुप्रीम, म्हणजे एक 30-40-50 कंपन्या असतील जे वेगळे वेगळे 5-6-7 प्रकारचे वेगळे वेगळे पेट्रोकेमिकल रेझिन्स बनवतात, पॉलिमर रेझिन्स. हे जे मधली जी स्टेप आहे ते पॉलिमर टू प्लास्टिक जे कन्वर्ट करून देतं आपल्याला, बॉटल या मग थैली या मग पिशवी या मग जे पण शेप ज्याला तुम्ही प्लास्टिक म्हणता, ती जर्नी करता वेगळे वेगळे छोटे प्रोसेसर ज्याच्यात 30 ते 40 हजार छोट्या युनिट्स काम करतात. आणि ते लोक त्या लोकांकडनं, मोठ्या कंपन्यांकडनं पॉलिमर घेतात, वेगळ्या छोट्या कंपन्यांकडनं प्लास्टिसायझर्स, एडेटिव्स असे केमिकल्स घेतात आणि त्या केमिकल्सला मिक्स करून
त्या एक्सट्रुजन, कारण ते तर पॉलिमरला मेल्ट करायचं आहे आणि मग त्याला तुम्हाला एक चमच्याचा शेप द्यायचा आहे, या वाटीचा शेप द्यायचा आहे, या मग पिशवीचा शेप द्यायचा आहे, बाटलीचा शेप द्यायचा आहे. तर ही जी आहे ही इंडस्ट्री डिसेंट्रलाइज्ड आहे मधली प्लास्टिक प्रोसेसिंग इंडस्ट्री. तर आम्ही जेव्हा बायोप्लास्टिक, मी ह्या क्षेत्रात शिरलो, मी म्हटलं अरे बापरे, ह्या सर्वांना आता हे बायोप्लास्टिक द्यायचं म्हणजे त्यांच्या मशिनरीमध्ये तुमचं बायोप्लास्टिक चाललं पाहिजे. तर त्यासाठी ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट म्हणून एक वेगळी R&D सुरू झाली की तुम्ही एक नवीन मोनोमर बनवला, तुम्ही पॉलिमर बनवला, तो प्लास्टिकसारखी प्रॉपर्टीज आल्या, पण ते तुम्हाला नाही, ते हा सांगेल की माझ्या मशीनमध्ये चालतो आहे की नाही तो. तर तो एक मोठा आव्हान झाला. तर आम्ही त्याबद्दल पण आपण थोडंसं बोलूया. तर ही थोडी कॉम्प्लेक्स स्लाईड आहे, पण मी तुम्हाला सांगतो पेट्रोकेमिकल रिफायनरी अशीच असते, ती एवढीच कॉम्प्लेक्स असते. तुम्ही त्याच्या समोरून निघाला तर एवढे पाईप्स आणि एवढे टाक्या दिसतील तुम्हाला, आणि तुमची गाडी त्याच्यातनं 1, 2, 4, 5 किलोमीटरपर्यंत तुम्हाला गाडीने फिरावं लागेल, तुम्ही पायी तर फिरूच शकत नाही. तर पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये लाखो टनावर एक पॉलिमर बनतो. एक पॉलिमरची पेट्रोकेमिकलची कंपनी 7 ते 8 लाख टन एका टाईपचा मॉलिक्यूल बनवून देते एका वर्षात. आणि तेव्हा जाऊन आज आपल्याकडे एक एवढे पटापटा प्रॉडक्ट्स येतात. तर हे खास महत्त्वाचं इथे काय की टेकअवे आपल्यासाठी, की लेफ्ट साईडमध्ये आपण बघा, तर हे सर्व येतं कुठं नाही, नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइल. हे दोन्ही आपण पेट्रोल वगैरेबद्दल आपण सर्वांना माहिती आहे की हे सर्व इम्पोर्ट होतं आहे. लार्जली हे सर्व इम्पॉर्टेड आहे. लार्जली हे सर्व जमिनीचे आतून काढले गेलं आहे. हे सर्व फॉसिल बेस्ड आहे. आणि त्यावरनं त्याचे मोनोमर पहिले बनतात आहे की इथेन म्हणा, इथिलीन म्हणा, आपलं प्रोपिलिन, तर पॉलीप्रोपिलिन करायचं आहे, टरथेलिक ॲसिड म्हणा, ज्याची पेट बॉटल्स बनती आहे. तर असं हे वेगळे वेगळे प्रकारचे प्रॉडक्ट्स आपण बनवतो, जे बॉटल्स आहे, कार्टून्स आहे, आणि 6 टाईपचे हे प्लास्टिक्स आहे. आपण आपल्या घरांमध्ये प्लास्टिक प्रोडक्ट्स आणतो, आपण त्या रेपरला बघत नाही, आणि त्याच्यामध्ये हे 6 ट्रँगल्स दिलेले आहे, 4 आणि 3 7. तर जे लोक आता ज्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे, इथे बारामतीवरनं साहेब आलेले, बारामती ॲग्रोमध्ये, तर बरेच लोकांना माहिती असेल. आय डोंट नो, एक कॉमन माणसाला माहिती आहे का हे 6 7 जे ट्रँगल आहे, आणि त्याच्यातले 3 ट्रँगल्स, 4 ट्रँगल ग्रीन आहे आणि 4 रेड आहे. तर ह्यांचं कारण काय आहे की गव्हर्नमेंट आपल्याला सांगतं आहे की हे तुम्ही सेग्रिगेट केले तर हे रिसायकलेबल आहे. 3 जे आहे ते PVC पाईप म्हणा या PS पॉलिस्टायरीन बेस्ड मॉलिक्युल्स आहेत, ते रिसायकलेबल नाही आहे. त्यांना आज पण रिसायकल करायला त्रास होतो आहे. आणि सेग्रिगेशन, आपण आपला कचरा टाकताना आपल्याकडे सर्व ते तेलकट थैली, दुधाची थैली, चिप्सचं पॅकेट सर्व एकाच कचऱ्यात चाललं आहे. आणि ते स्वच्छता मित्रांची तर खरंच म्हणजे आपण सॅल्यूटच केलं पाहिजे की ते बिचारे आज ते सर्व सेग्रिगेशन करतात. आणि रिसायकलिंग इकॉनॉमी आता मोठी झाली, आपण नंतर त्याबद्दल बोलूया. तर 400 मिलियन टनमधनं हे 6 मॉलिक्यूल बघा, 30, 40, 40, 50 टन, 300, 350 टन, तर इथेच मिलियन टन्स, 10,00,000, 300 मिलियन टन्स आहे ते. तर हे बनलेले आहे. तर ह्यांचं आता आपण कार्बन उत्सर्जनावर त्याच्याबद्दल आपण एक डिस्कशन करूया की पूर्ण जगातलं क्रूड ऑइल लार्जली तर आपण पेट्रोल, डिझेल आणि फ्यूलसाठी आणि इलेक्ट्रिकल आणि हिटिंग, विदेशांमध्ये आपल्या इकडे इलेक्ट्रिकल हिटिंग वगैरेला फ्यूलचं कन्झम्पशन पण आहे, डिझेल वगैरे तर जेनसेट्स वगैरेला लागतोच. 6% तेल फक्त प्लास्टिकसाठी चाललेलं आहे ग्लोबल क्रूड ऑइल प्रोडक्शनचं. त्याच्यात अगर अशीच वाढत राहिली 2050पर्यंत ते 20% होऊन जाईल क्रूड ऑइल फक्त प्लास्टिकसाठी. या पद्धतीने अगर आपण जात राहिलो तर 2019पर्यंत 22 मिलियन टन हे प्लास्टिक एन्व्हायरमेंटमध्ये लीक होऊन जाणार आहे, ज्या रेटनी आपण सर्व जगात हे चाललेलं आहे. OECD एक ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक अँड कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट, हे ग्लोबल संस्था आहे, सर्व IPCC आणि ह्या, त्यांचं असं म्हणणं आहे की ह्यांच्यावरनं कार्बन उत्सर्जन 1.8 बिलियन टन कार्बन उत्सर्जनचा भाग फॉसिल बेस्ड प्लास्टिकमुळे. आणि तो जागतिक कार्बन बजेट जो आहे त्याच्या 4% तो 3.3 या 4% गेलेला आहे. आणि 2060पर्यंत तो 4 अब्ज टन आणि दुप्पट होण्याची शक्यता आहे. तर कार्बन बजेट, कार्बन उत्सर्जन, आज त्याबद्दल मी एवढंच सांगेन की भारताचे 2 टार्गेट आहेत आत्ता सध्या, की आपण अगर आपल्याला हे
ग्लोबल वॉर्मिंग जो शब्द आहे त्याचं कारण काय, कार्बन उत्सर्जन, हे एस्टॅब्लिश झालेलं आहे सायंटिफिकली. हे इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑफ पॅनल ऑफ क्लायमेट चेंज वगैरे संस्था एवढ्या, आपण गुगलवर फक्त हे लावायची वेळ आहे की आपल्याला ह्याबद्दल भरपूर माहिती मिळेल. काय आपल्याला समजून घ्यायचं आहे की प्रत्येक वस्तू जी फॉसिल बेस्ड रॉ मटेरियलनी येते आहे ते तुम्ही कार्बन उत्सर्जनात हातभर घालताय. प्रत्येक एनर्जी जी फॉसिल बेसनी येते आहे तुम्ही कार्बन उत्सर्जनात हातभर घालताय. आणि त्यामुळे तो जो क्लायमेट चेंज आहे जो आपल्याला दिसत नाही, आणि आपण तर भाग्यशाली आपण पुण्यात आहे, कोस्टल एरियामध्ये मुंबईचा जे एरिया आहे ते धोक्यात जास्त आहे. तर हे जे इफेक्ट आहे की कार्बन उत्सर्जन कमी करणं, त्याचा एक उपाय आहे की आपण पेट्रोल बेस्ड फॉसिल क्रूड ऑइल बेस्ड नॅचरल गॅस बेस्ड प्रॉडक्ट्सच्या ऐवजी दुसरे बायो बेस्ड मटेरियल वापरणं, आणि त्याबद्दल आपण नंतर बोलूया. हे सर्व तर एक कार्बन उत्सर्जन कॉमन माहिती आहे, आता ऐकायला लागले लोक. वेस्ट समोर दिसतं, प्लास्टिक, एन्व्हायरमेंट. सर्वात मोठी वस्तू जी लोकांना अजून माहिती नाही आणि इनफॅक्ट सायंटिस्टला माहिती नाही की युनायटेड नेशन्सनी एन्व्हायरमेंट प्रोग्राम आता एक 2022 या 2023मध्ये ही रिपोर्ट आली आहे. 13,000 केमिकल्स आता प्लास्टिक व्हॅल्यू चेनमध्ये जुळलेले, आणि आता ते बघतात आहे की त्या 13,000मधनं 4,000 तर असे आहे सुमारे की ते वेल नोन आयडेंटिफाईड फॉर हार्मफुल इफेक्ट्स. आणि ते आता ते एस्टॅब्लिश करतात आहे की कॅन्सर, रिप्रोडक्टिव्ह टॉक्सिसिटी, हॉर्मोन मिमिकिंग फिमेल प्रॉब्लेम्स, डिसऑर्डर्स. आपण न्यूट्रिशनिस्टकडे गेला तर बरेच लोक आता म्हणतात किचनमधनं प्लास्टिक काढा. माझे कलिग डॉक्टर अश्विनी काल त्याच म्हणत होत्या की हे एवढं वाढलेलं आहे. आता तेच आहे की प्रत्येकाचं बॉडी मेकअप वेगळं असल्यामुळे तो इम्पॅक्ट दिसून येत नाही. जे दुर्भाग्यशाली मागच्या 3 महिन्यात मी 4 लोकांचं कॅन्सरमुळे या तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन बघितलं आहे, या मग अनफॉर्च्युनेट सम ऑफ देम हॅव पास्ड अवे. तर हे अजून कळतच नाही आपल्याला की हा कॅन्सर आणि ह्या अशातले हे जे कॉम्प्लेक्स डिसीजेस आहे हे शिरतात आहे. कारण खरंच प्लास्टिकचा त्याच्यात हार्बर की युनायटेड नेशन्स म्हणतं आहे. ही रिपोर्ट आता त्यांनी सर्व देशांना पॉलिसी प्रिपरेशनसाठी सर्क्युलेट करायला सुरू केली की असे 10 गट केले त्यांनी की ह्या केमिकल्सला तुम्ही कमी करा. दुसरा एक आहे की मायक्रोप्लास्टिक, एक वर्ड आपण अजून माहिती नाही आहे, आय डोंट नो आपण ऐकला असेल तर, की एक असा प्लास्टिक पार्टिकल जो 5 mm, ती स्केल आपली असती घरांमध्ये, त्याच्यातली मी स्केल दाखवली, त्याच्यातला 5 mm म्हणजे कोणचा भाग, आणि त्याच्याहून खालचा जो अजून खालचा असेल तो आपल्याला अजून दिसणार नाही नेकेड आईजवरनं. आम्ही मायक्रोस्कोप, मायक्रो ऑर्गॅनिझम्सबरोबर काम करतो. तर मायक्रो प्लास्टिक जो आहे तो आता मागच्या काही वर्षांमध्ये त्याबद्दल पण भरपूर रिसर्च झाला आहे की तो आता दिसायला लागला आहे. सर्व म्हणजे रिसर्च रिपोर्ट्स एवढे वाढले की FSSAIनी आता मागच्या वर्षी प्रोजेक्ट सुरू केला आहे लीडिंग टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट बरोबर, टॉक्सिकोलॉजी रिसर्च बरोबर, की हे आता व्हॅलिडेटेड मेथड्स एस्टॅब्लिश करा की मायक्रोप्लास्टिक कुठे कुठे, आणि साखरे आणि मिठाच्या पिशव्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक सापडलेले आहे. आणि सर्वात जास्त अगर आपण बघितलं की आता हे कुठून येतात, येतं एक आता जे काही संस्था ह्याच्याबद्दल शोध लावतात आहे, आणि मोस्टली दे आर कमिंग फ्रॉम ह्या प्लास्टिक बॉटल्स आणि पॅकेट्समधूनच. ऑफकोर्स डिसइंटिग्रेशन होणं टायर आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट्स आणि सिंथेटिक टेक्स्टाईल्स वगैरेमध्ये पण आहे. पण हा एक वेगळा भाग आहे की मायक्रोप्लास्टिक पण एक धोक्याचा विषय होत चालला आहे. तर चालणं आता अगर आपण बघितलं की एवढे कारण आहे की प्लास्टिकवरनं सोडणं सोपं नाही. एक तर सेक्टर्स भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारनी आपल्याला ते उपयोगी ठरतं आहे, पण त्याचे पर्याय शोधणं एक जगावरच सुरू झालेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट्सनी हा एक ॲक्टिव्ह एजेंडा बनवून घेतला आहे. युनायटेड नेशन्समध्ये आता UN प्लास्टिक TTवर डिस्कशन सुरू झालेलं आहे. त्या स्तरावर हे आता डिस्कशन चाललं आहे. आणि मी शेवटमध्ये बोलीन की आज जगात कायदे मेंडेट्स आलेले की प्लास्टिक्सबद्दल प्रत्येक देशामध्ये काही ना काही कायदा आहे. आपण त्याबद्दल शेवटमध्ये बोलूया. तर वेदर मायक्रोप्लास्टिक, प्लास्टिक पॉल्युशनबद्दल आपण बोललो, ओशन्स, मरीन पॉल्युशन, मरीन लाईफवर जो इफेक्ट येतो तो आपण रिपोर्ट्स वाचतो. वाईल्ड लाईफ आपले पशूंच्या पोटांमध्ये ते चाललेलं आहे, त्यांच्या जीवांवर धोका आहे. आणि ऑफकोर्स टुरिझमवर आपली देशांमध्ये चांगले आपण इको टूर्स केले आणि तिथे अगर प्लास्टिक दिसला आणि कोणी बाहेरच्या देशातनं आला तर तो म्हणेल की अरे
हे एक एस्थेटिक आणि इकॉनॉमिक इम्पॅक्ट टुरिझम इंडस्ट्रीवर पडतो. आणि ऑफकोर्स लँडफिल भरत चालले आहे. जे लोक लँडफिलच्या जवळ आहे, आपण उरुळी कांचन वगैरेचं मी ऐकतो, इट्स व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग टू स्टे इन दोज एन्व्हायरमेंट्स. आणि तो पर्सिस्टंटचा एक मोठा मुद्दा आहे की ह्याला डिग्रेड होणं फार महत्त्वाचं आहे. तर ही खरंच आजची स्थिती भारताची आहे. मी एक नीती आयोगने ही रिपोर्ट मागच्या वर्षी पब्लिश केली, आपण हे गुगलवर मिळून जाईल, 2022ची मेची रिपोर्ट आहे. 34 मिलियन टन 3 मिलियन टन 34 लाख टन प्लास्टिक कचरा आहे तो जो निर्माण होतो आहे जगात, हे नीती आयोगचं म्हणणं आहे. त्याच्यातनं 60%च फक्त गोळा होतो आणि 40% तर लाखोंनी लीकच होतो आहे एन्व्हायरमेंटमध्ये, भारतात पण. आता पर कॅपिटा कन्झम्पशन अगर आपण बघा, हे खालचे 3 ग्राफ, पहिला ग्राफ तुम्हाला फक्त हे सांगतो की आज तो 400 मिलियन टनमध्ये, आणि बघितलं तर जवळजवळ 50% प्लास्टिकचा वापर मागच्या 20 वर्षातच वाढला आहे. आणि थँक्स टू अवर हे डिजिटल ई कॉमर्स आणि हे ते तर अजून त्याच्यात भरच घालणार आहे. आपण डिलिव्हरी, माझी मुलगी धाड दिवसातनं 4-5 डिलिव्हरी केल्याशिवाय तिला मजाच येत नाही. ती स्वतःच करते की आई तू नाही करत असेल तर मी करून देते. आणि त्या इन्स्टामार्ट आणि हे स्विगी तर हे अजून विचारू नका की मी अजून आणून देतो. आणि तिच्यात आता तो विचारतो की तुम्हाला पिशवी वेगळी पाहिजे का. तर तो एक वेगळाच प्रकार आहे. तर हे सर्व म्हणजे काय आहे की पर कॅपिटा कन्झम्पशन आपण 140 कोटी असल्यामुळे अमेरिकेच्या तुलनेमध्ये पर कॅपिटा कन्झम्पशन आपलं कमी आहे. पण ज्या वेगाने आपण अर्बनायझेशन होत चाललं आहे, आपण त्यांना क्रॉस करून देऊ टोटल कन्झम्पशनमध्ये. प्लास्टिक इंडिव्हिज्युअल कॅपिटाचं सांगता येत नाही, कारण आपल्या इथे फारच डिस्पॅरिटी, तो एक वेगळा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण सो अशा प्रकारचे ही रिपोर्ट फार इंटरेस्टिंग आहे. आणि ही ॲक्च्युली अल्टरनेटिव्ह टू प्लास्टिक प्रोडक्ट्स अँड टेक्नॉलॉजी जो आजचा विषय आहे, वन ऑफ द दे हॅव कवर्ड अदर आस्पेक्ट्स ऑल्सो, अँड ऑफकोर्स बायोप्लास्टिकबद्दल तर चांगली माहिती आपण ज्यांना या विषयात इंटरेस्ट आहे. सो मी आमच्या मुद्द्यावर येऊया की आम्ही काय करतो बायोप्लास्टिकमध्ये आणि हे काय आहे, आणि हे समजून घेऊया की बायोप्लास्टिक येतं कुठून ना. तर पहिला आता बायोप्लास्टिक कोणी म्हटलं तर कोणाला म्हटलं, कोणी म्हणेल बायो बेस्ड अगर आहे तर तो बायोडिग्रेडेबल होऊन जाणार. पहिले सुरुवातीला 10-15 वर्षामध्ये असंच झालं. लोकांनी काय झालं, ब्रँड्स आणि इंडस्ट्रीजवर प्रेशर आलं. आता त्यांना पण काय की जो टेक्नॉलॉजिकली जो सोल्युशन असेल तो ते पुढे ठेवतात. तर त्यांनी सस्टेनेबिलिटी, कार्बन उत्सर्जनला पहिले महत्त्व दिलं, कारण बायोडिग्रेडेबल आणि कंपोस्टेबल प्लास्टिक्स तेवढे नव्हतेच. आणि तो पण चांगली पाऊल आहे की अरे पहिला टप्पा कार्बन उत्सर्जनवर तर तुम्ही इम्पॅक्ट करा, बायोडिग्रेडेबलचं तर आपण नंतर बघू. तर पहिले जे आले ते बायोबेस्ड प्लास्टिक्स आले आणि त्यांना पण बायोप्लास्टिक्स म्हटलं गेलं. ते बायोडिग्रेडेबल नाही आहे. ते का नाही आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये सांगेन. आमच्या मते ते फक्त बायोप्लास्टिक म्हणणं चुकीचं आहे. ते बायोबेस्डच राहिलं पाहिजे. आणि इनफॅक्ट आता जेव्हा हे UN ट्रीटी डिस्कस होती आहे, ते आता ते बायो ॲट्रिब्युटेड वर्ड काहीतरी डिस्कस करतात. तर हे अशातले जी जार्गन आहे, आणि ह्यामध्ये तो जो विकणारा आहे तो त्याचा फायदा घेतो. तो पटकन काहीतरी तो बायो ग्रीन विन लावून देतो. इवन AC मध्ये काहीतरी बायो वर्ड लावून टाकतात. म्हटलं आता ह्याच्यात काय बायो करतोय हा. तो आम्हाला पण ते काही वेळेस एक चमत्कार वाटतं की अरे काय बायो केलं आहे ह्यानी. तर बायोडिग्रेडेबल आणि बायोबेस्डमध्ये की प्रत्येक वस्तू जी बायोबेस्ड आहे ती बायोडिग्रेडेबल नाही, हा एक पहिला निरोप. तर ते ओळखायचं कसं ते मी नंतर सांगेन. आणि हे बायोबेस्ड आहे तर तो कुठे मदत करतो आहे तर कार्बन उत्सर्जनामध्ये, कारण त्यांनी ते पेट्रोल सरकवलेलं आहे, तुमचं क्रूड ऑइल आणि गॅस सरकवलेला आहे. तर तो बायोबेस्ड रॉ मटेरियल वापरतो म्हणून तो बायोप्लास्टिक बनवतो आहे, पण तो मॉलिक्यूल सेम बनवतो आहे. तर हे चार्ट फार महत्त्वाचं आहे. हे चार्ट म्हणजे युरोपियन बायोप्लास्टिक म्हणून ही संस्था आहे आणि जे बरेच वर्षापासून हे बायोप्लास्टिक्सला प्रोत्साहन देतात आहे. ही समजून घेऊया. जो पहिला क्वाड्रंट आहे बायोडिग्रेडेबल अँड बायोबेस्ड आहे. ह्याच्यात 4-5 टाईपचे बायोप्लास्टिक मॉलिक्युल्स आहे. PLA आहे, पॉलिलॅक्टिक ॲसिड आहे, PHA आहे, ते मी सांगेन कसं बनतं ते. स्टार्च आहे, स्टार्च आपण सर्व ओळखतो, ते राईस आणि कॉर्न आणि कसावामधनं येतं. PBS आहे, पॉलिब्युटिलीन सक्सिनेट आहे. हे सर्व बायोबेस्ड आणि बायोडिग्रेडेबल आहे. का? कारण ते बायोबेस्ड रॉ मटेरियलनी बनतात, आपले प्लांट बेस्ड रॉ मटेरियल बनतात, ॲग्रिकल्चरल शुगर आणि स्टार्च आणि ह्या मटेरियलनी बनतात.
दुसऱ्या भागाला गेला तर त्याला बायोप्लास्टिकला मी क्रॉस केलं आहे, कारण ते आमच्या मते ते बायोप्लास्टिक नाही म्हटले पाहिजे, कारण ते विघटन होत नाही आहे त्यांचं. ते सेम मटेरियल आहे, पॉलिथिनचे तेच पॉलिइथिलीन टर्थेलेट आहे, तेच PEF आणि तेच PET आहे. जे फक्त त्यांनी काय केलं की सस्टेनेबिलिटीच्या कारणाने त्यांनी पेट्रोलच्या ऐवजी बायोबेस्ड रॉ मटेरियलचं PET घेतला. तिसरं कार्बन तर सोडूनच द्या, तो तर पूर्ण म्हणजे बायोप्लास्टिक नाहीच आहे आणि ते भरपूर आपण आज वापरतो आहे. आणि चौथा जो आहे बायोप्लास्टिक नाही आहे, तो पेट्रोल बेस्ड रॉ मटेरियलने येतो आहे, पण तो बायोडिग्रेडेबल आहे. तर तो पण चांगला, म्हणजे एका एन्व्हायरमेंटल पर्स्पेक्टिव्हनी तो चांगला आहे की PBAT म्हणा आज BASFनी, आणि आता मी ऐकलं आहे की रिलायन्स पण या क्षेत्रात PBAT उपलब्ध करणार आहे हा मॉलिक्यूल पॉलिमर, आणि PCL पॉलिकॅप्रोलेक्टम. तर असे जे आहे की त्याला आता आपण प्राधान्य द्यायचं असेल तर ऑफकोर्स इकॉनॉमी विल ड्राईव्ह, मार्केट स्वतः इव्हॉल्व होतात आणि माणूस तिथे जे अवेलेबल असेल विदिन देअर इकॉनॉमिक्स डिसाईड करतं ते. पण गिवन अ चान्स बेस्ट पहिला क्वाड्रंट आहे जे बायो बेस्ड आणि बायोडिग्रेडेबल, म्हणजे तुमचं कार्बन उत्सर्जन आणि त्याचा एन्व्हायरमेंटल पर्सिस्टंट दोन्ही प्रॉब्लेम्सला ते ॲड्रेस करतं. तर असे मॉलिक्युल्सला प्राधान्य देणं. तर ह्याबद्दल म्हणजे आता प्रश्न कसा आला की लेबलिंग, की गव्हर्नमेंट जेव्हा ते ट्रँगल देत होती ते 6, त्याच्यात 2च होते की रिसायकलेबल आणि नॉन रिसायकलेबल, आणि तुम्हाला ते 6 पॉलिथिलीन, पॉलिप्रोपिलीन, LDP, HDP, पॉलिस्टायरीन असे 6 मॉलिक्युल्सची आयडेंटिटी दिलेली होती. आता हे नवीन आव्हान गव्हर्नमेंट पुढे येणार आहे की बायोप्लास्टिकची आयडेंटिटी कसं समजावून देणं. हे आज आहे कृती स्तरावर, हे एक फार महत्त्वाचा गोष्ट आहे की ही बरेच ह्याच्यातले काही मॉलिक्युल्स R&D फेजमध्ये बरेच वेळापासून होते, विदेशात आणि आपल्या देशात पण भरपूर रिसर्च झालं काही मॉलिक्युल्सवर. आणि आत्ता त्यांची परिस्थिती काय, तर जे खालचे आहे एक जनरली 10,000 टन ते 1,00,000 टनापर्यंतचे प्लांट त्यांचे बनलेले. तर हे स्टार्च म्हणा तुमचे, कारण स्टार्चची इंडस्ट्रीचा फायदा काय की ते ग्रेन्सवर नाही येतं, आणि ग्रेन इंडस्ट्री भरपूर आता एस्टॅब्लिश्ड आहे, ग्रेन रिफायनरीज चांगल्याच बनलेल्या आहे. तर स्टार्च सर्वात पटकन स्टार्च बेस्ड, आणि मोस्टली आता बायोप्लास्टिक्स ज्या मला असं वाटतं तुमच्या हातात येत असतील आहे लार्जली स्टार्च बेस्ड असते, थर्मोप्लास्टिक स्टार्च म्हणतात त्यांना. आणि त्याच्यात पण ते भरपूर मी ऐकलं की ते कॅल्शियम कार्बोनेटमध्ये चुना घालून पण ते थैली तशीच्या तशी बनून जाते. तरी मला पण एक आश्चर्यच वाटलं की आम्ही एक कॉन्फरन्समध्ये गेलो बायोप्लास्टिकच्या, ते म्हणे की आम्ही स्टार्च बेस्ड म्हणतो. म्हटलं किती स्टार्च आहे, बाकी काय असतं, हे स्टार्च एकटं स्टार्च एवढं पूर्ण थैली बनून, त्यामुळे 30-40% याच्यात कॅल्शियम कार्बोनेट पण असतं. म्हटलं मग हे चुन्याची थैली आहे म्हणजे ते स्टार्च. तर हे बघा असे प्रॉपर्टीज असतात की आपण कशाबरोबर ते मिक्स होऊन येतं आहे, आणि आता ते डिसइंटिग्रेट होणार तर तो चुना पसरणार त्या सॉईलमध्ये. तर ते आफ्टर डिसइंटिग्रेशन तो सॉईलमध्ये काय सोडून जाणार आहे हे पण एक महत्त्वाचा विषय आहे, आणि तो आपण एक पुढच्या स्लाईडमध्ये बोलणारच. चांगली गोष्ट ही आहे की हे सर्व मटेरियल्स बरेच एरियाजमध्ये आता शिरलेले आहे. बायोप्लास्टिकचा उपयोग, त्याचं प्रोडक्शन, त्याचं कन्व्हर्जन, त्याचं वेगळे वेगळे प्रोडक्ट्स, म्हणजे पॉलिमर टू प्लास्टिक जे आपण म्हणालो होतो की आज पॉलिमर होता आणि प्लास्टिक बनला, ते आता सुरू झालेलं आहे. आणि भरपूर आता जवळजवळ हे पुढच्या मागच्या स्लाईडमध्ये असेल, ही आज परिस्थिती आहे. 400 मिलियन टन फॉसिल बेस्ड प्लास्टिक जे आपण म्हणतो त्याच्या कंपॅरिझनमध्ये बायोप्लास्टिक आज 2 मिलियन टन आहे. तो जो आव्हान आहे तो एवढा मोठा आहे. सो वास्तव की मृगजळ म्हणता येणार नाही, कारण 2 मिलियन टन पण छोटा नंबर नाही. आणि वास्तव मुक्ती प्लास्टिकपासनं तर जरा हा जो आहे हे डेल्टा आहे की चांगले प्रकारचे जे मॉलिक्युल्स आहे त्या मॉलिक्युल्स अगर आपल्याला वाढवायचे असले तर हे आव्हान आहे आपल्यापुढे. सो आपण कुठेतरी मध्ये आहे की प्लास्टिक, आणि आपल्याला प्लास्टिकपासून मुक्ती आपण म्हणू नाही करू शकत, कारण हे सेम कार्बन उत्सर्जन जे आपण म्हणतो फॉसिल बेस्ड प्लास्टिकमुळे, त्या प्लास्टिकच्या प्रॉपर्टीजमुळे अगर तुम्ही तिथे स्टील लावलं, तिथे काच लावलं, दुसरे पेपर पण इक्वली पॉल्युटिंग इंडस्ट्री आहे. मी एक केमिकल इंजिनियर आहे, मी पेपर इंडस्ट्रीजचे जे प्रोसेसेस बघतो ते फार हायली कॉन्टॅमिनेटिंग आहे. सो पेपर पण अगदी एक सस्टेनेबल सोल्युशन आपण म्हणू नाही शकत की आपण आज काही लोक म्हणतात की पेपर बेस्ड आपण वापरूया,
आणि ते काहीमध्ये तर पेपर बेस्डवर ते जी कोटिंग असते ती अजून धोकादायक आहे. तर ही परिस्थिती आज अभिजित साहेब मला म्हणाले की आज कुठे स्तरावर पोचलेलं आहे. हे जे प्रश्न मी आज बघत होतो ते एक फार छान झालं की त्यांनी एक फार प्रश्न जे उभं केले मला ते त्यांनी हे ऑर्डर तयार करायला सुरू झाला. अर्धा तास झालेला आहे. आपल्याबरोबर माझ्याबरोबर अजून आहे सर्व लोक की आपण व्हॅलिडेशन फार गरजेचं आहे. काय आहे की हे एक तर कारण आता हे अजून कॉम्प्लेक्स होत जाणार आहे. कारण अजूनपर्यंत तर हे काय होतं की आपण काय बघितलेलं आहे काय होतं आहे आता. हां तर हे आता हे मी आता आमच्या आवडीच्या प्रकारमध्ये जाणार आहे. तुम्ही म्हटलं एक थोडासा इंटरवल होतो की नाही, एक इंटरवल घेऊया, एक स्टेटस चेक घेऊया की सो फार सो गुड. आपल्याला जे अपेक्षा होती हां हवामान चेक करून घेणं नाही तो उद्देश नव्हता माझा फक्त नाही. पण काय होतं की 1.25 तास आम्ही आमच्या इथे HR चे प्रोग्राम्स होतात आणि ते काय होतं ना ते विचार करत आहे आम्हाला काय शिकवत असतील सर्वात पहिले. आणि एक हे जे सायंटिफिकमध्ये आणि काही कॉर्पोरेटमध्ये एक फार एक हे असते गंमत, एव्हरीबडी इज अ लीडर. तर आणि त्या लीडरला काय शिकवायला सर्वात महत्त्व काय शिकवलं जातं तुम्हाला सांगा, कोणी गेस करू शकतं का? अजून पुढे गप्पा अजून पुढे लिसनिंगवर ट्रेनिंग दिली जाते. आता ते म्हणतात लिसनिंग म्हणजे काय तू मला सांग पहिले. तुम्ही म्हटलं अरे मी एवढं आता PhD पर्यंत गेलो, हे लिसनिंग म्हणजे काय मला. तर अशातले प्रकारचे तर दे ट्राय टू. सो द पॉईंट इज की वी हॅव टू की ते सोचलं पण पाहिजे. ते आपण ज्या उद्देशाने आज जेवढा वेळ काढून इथे आला, अभिजित साहेबांनी आज हे एवढं भवतालनी आज हे टॉक जमवली. एक 5-6 टेकअवे पण झाले पुरले. म्हणजे असं नको व्हायला की एक टॉक झाली म्हणजे आमच्या इथे बरेच विषय माझे आणि माझे मिसेसमध्ये वाद होतात. काही वैश्विक मुद्द्यांवर वाद व्हायला लागले आजकाल. तर एनिवेज आय थिंक इट्स अ गुड ब्रेक. जस्ट वॉन्टेड टू काइंड ऑफ ब्रेक द रिदम अँड गेट ऑल ऑफ अस बॅक टू द टॉपिक. सो दिस इज व्हॉट द स्टेटस इज बायोप्लास्टिकचा. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की विघटन बायोप्लास्टिक अगर एन्व्हायरमेंटमध्ये सुटलं, अगर तो प्लास्टिक पेट्रोलियम बेस्ड प्लास्टिक आहे, बायोपॉलिइथिलीन आहे, तर तो मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, कारण विघटन म्हणजे काय की तुम्ही सोडलं नेचरमध्ये डिकम्पोज व्हायला कारणं काय, तर आपले मित्र मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव तर कमालच करतात. म्हणजे आज आपण ते मी एक सिवेटमध्ये स्लाईड ठेवली की आज त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी काय होतं आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला वापरून मायक्रोबायोलॉजीचं बायोटेक्नॉलॉजी झालं. म्हणजे सायन्स आणि इंजिनिअरिंग मिळून जे टेक्नॉलॉजी झाली आहे बायोटेक्नॉलॉजी, ते आज काय काय क्षेत्रांमध्ये आपल्याला उपयोग करून देत आहे. ह्या इथे काय इम्पॉर्टंट आहे की तेच मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला डिग्रेड करतात. आपलं डायजेशन आपलं फूड जे आपण घेतो दे आर ऑल्सो कॉम्प्लेक्स पॉलिमर, कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोजचे आपण एवढं हे ग्रेन्स बेस्ड फूड खातो, ते पण चेन्सच आहे ना. ते डिग्रेड कोण करतं आहे? आपला गट मायक्रोफ्लोरा तो डिग्रेड करतो आहे. बायोप्लास्टिकला पण तेच गरज आहे की त्याला ते सूक्ष्मजीवांना तो जो मटेरियल आपण देतो आहे तो आला. पहिले तिथून सुरू करूया, मागे झाडाकडे मागे जाऊया. तो तिथे आला, त्या सूक्ष्मजीवांना तो खायचा असेल तो त्या फॉर्ममध्ये आला पाहिजे. तो कोणत्या मटेरियलनी बनलेला आहे? त्यांना खाता येणाऱ्या मटेरियलनी बनला पाहिजे. आता त्यांना खाता येणारा मटेरियल म्हणजे काय? बायोबेस्ड असला, नॅचरल मॉलिक्यूल असला तर तो समजेल. तुम्ही नॉन नॅचरल पॉलिइथिलीन घेतला, पॉलीप्रोपिलीन घेतला, PET घेतला, तो त्याला समजेल कसा? त्याच्या आतमध्ये जायला त्याची जी यंत्रणा आहे, एन्झाईम्स जे लागतात डायजेस्ट करायला, ते नाहीच आहे त्याच्यात. तर त्यामुळे ते तुम्हाला मॉलिक्यूल काय हे समजूनच घ्यावं लागेल की तो मॉलिक्यूल कोणचा आहे आणि त्यामध्ये लेबलिंगचा फार महत्त्व होणार आहे. मग त्यांनी खाल्लं, आता मायक्रोबनी बनवून सोडलं काय पाहिजे?
तर आता कसं आहे की बरेच बायोप्लास्टिक्स आणि बरेच प्लास्टिक्समध्ये मी म्हटलं ना, आता प्लास्टिक व्हॅल्यू चेनमध्ये 13,000 केमिकल्स आहे. तर फक्त एक पॉलिमर नाही आहे, त्याच्यात प्लास्टिक सायझर्स आहे, एडिटिव्स आहे, फ्लेम रिटार्डंट्स आहे. म्हणजे त्यांना ते फंक्शनॅलिटी द्यायला एवढा रिसर्च, एवढा शोध लागतो की मी तर भक्कम राहिलो मी जेव्हा एका पॉलिमर इंजिनिअरिंग लॅबमध्ये गेलो. तर ते सर्व प्रकारचे केमिकल्स पण नॅचरल गेले पाहिजे आणि हे सर्व मटेरियल त्या मायक्रोबनी खाऊन या तर स्वतःचा मायक्रोबियल बायोमास बनला पाहिजे. कार्बन डायऑक्साईड जे आपण जसं आपण श्वास घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, फोटोसिंथेसिस आणि हे सर्व आता लहान पोरं सर्व शिकतात. आपल्या याच्यात ते रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये ग्लुकोज घेतो आणि आपण ते ग्लुकोज एनर्जी देतं आणि मग नंतर कार्बन डायऑक्साईड रेस्पिरेशनमधनं येतं. तर वॉटर, मिथेन, बायोगॅस हे प्रकार सर्वांना आपल्याला माहिती आहे की गोबर गॅस प्लांट्स वगैरे आपल्याला समजतात. डिस्लरी वेस्ट आणि सर्व वेस्ट इंडस्ट्रीमध्ये बायोडायजेशन एक फार एस्टॅब्लिश्ड एन्व्हायरमेंटली बिनाईन टेक्नॉलॉजी आहे. तर हे सर्व प्रकारचे अगर प्रक्रम चालले आणि परत त्याच्यावरनं बनणारी सॉईल, कारण शेवटी काय होईल, तो अगर नॅचरल मटेरियल असला, प्लांट काय करणार, तुमची कार्बन डायऑक्साईड वाऱ्यातने घेणार, ते कार्बनवरनं तो कार्बनचा एवढा मोठा प्लांट होणार. या मग एक ॲग्रिकल्चरल रेसिड्यू आपलं जे व्हीट, कॉर्न, कसावा, शुगर केन, हे सर्व मटेरियल जे आज बायो एनर्जी क्रॉप्स या मग बायो मटेरियल क्रॉप्स होतील पुढे, हे सर्व जे मटेरियल आहे हे कार्बन येतं कुठून नाही, हे सॉईलमधून नाही, हे वाऱ्यातनं येत आहे. आणि हे कार्बन आपण एक्स्ट्रॅक्टिव्ह, आपण फॉसिल बेस्ड कार्बन जमिनीच्या आतनं काढत नाही आणि म्हणून त्याला कार्बन न्यूट्रल रॉ मटेरियल म्हणतात. सो कार्बन न्यूट्रल म्हणजे काय की जे कार्बन आपल्या कार्बन सायकलमधलं, कार्बन डायऑक्साईड ज्या एन्व्हायरमेंटमधलं होतं ते कार्बन त्यांनी फिक्स केलं फोटोसिंथेसिसनी. आणि आपण सर्व फोटोसिंथेसिस लहानपणी अभ्यास केला असेल आणि त्या फोटोसिंथेसिसने हे प्लांट्स ग्रो होतात आणि त्या प्लांट्सला आपण ॲज अ रॉ मटेरियल वापरतो. त्याच्यातली आता शुगर एक्स्ट्रॅक्ट करतो, त्याच्यातलं स्टार्च एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याच्यातलं रॉ मटेरियल ॲग्री रेसिड्यू पण आता उपयोग व्हायला लागला आहे. तर ही जी सायकल आहे तर ह्याच्यात 2 प्रकारचे झाले की बायोडिग्रेडेशन तुम्ही सोडल्याने बायोडिग्रेडेशन होणार नाही. तुम्ही इवन झाडाला पण सोडलं एकदम, कंपोस्ट करावं लागतं. कंपोस्ट करायला तुम्हाला ती एन्व्हायरमेंट द्यावी लागते. कारण हे आपले जे मित्र आहे हा त्यांना पण त्यांचा एक आवडतीचा एक टेम्परेचर असतो, त्यांचा आवडतीचा एक pH असतो आणि ती आवडतीची pH दिली की ते भराभरा इथेनॉल पाहिजे की लॅक्टिक ॲसिड पाहिजे की बायोप्लास्टिक पाहिजे ते बनवायला सुरू करतात. तर हे तेच प्रकार इथे पण आहे. तर ते टेम्परेचर हे दिस इज द बेसिस फॉर इंडस्ट्रियल अँड होम कंपोस्टिंग की तुम्ही असे वेपटेरियल मॉलिक्यूल जे आहे जे नॅचरली PHA सारखा मॉलिक्यूल आहे जो मायक्रोबला बनवता येत होता, तर त्याला तो खायला पण येत होता कारण तो ह्याच्यासाठी बनवला होता त्यांनी की आपले फॅट रिझर्व्स तसेच त्याचे फॅट रिझर्व होता तो, आणि आपण त्याला बायोप्लास्टिक म्हणून वापर करतो आहे. तर ते होम कंपोस्टेबल. आणि इंडस्ट्रियल होम कंपोस्टिंग म्हणजे काय की तोच प्लास्टिक जो आपण प्लांट बेस्ड रॉ मटेरियलनी बनवला, एक ऑर्गनाइज्ड इंडस्ट्रियल फॅसिलिटींगवर आला, त्याचं डिसइंटिग्रेशन केलं, त्याचं प्री ट्रीटमेंटपणा, त्याचं नियंत्रित कंडिशनवर ते टेम्परेचर मेंटेन केलं जातं आणि त्याचं टेम्परेचर मेंटेनन्स आणि त्याचं क्वालिटी कंट्रोल केलं जातं. तर हे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियल कंपोस्टिंग फॅसिलिटीज बनायची गरज आहे. कारण आपण आपल्या घराचे सोसायटीच्याच पालापाचोळा काय म्हणतो आपण, ॲग्रिकल्चर वेस्ट भरपूर असतो. तर त्याचं कंपोस्टिंग करायला पण कंपोस्टर आणावे लागतात. आणि ते कंपोस्टर म्हणजे काय की ते पहिले झाडाचा कचरा करणार, मग त्याच्यात थोडंसं पाणी घालणार, मग ते एक मायक्रोब देणार आहे कोणी आपल्याला ते, कारण ते मायक्रोब वाऱ्यातनं आले तेवढे, पण ते खास जे मायक्रोब त्या कंपोस्टला करतात ते मायक्रोब देणार. ते मायक्रोब मग त्या झाडाला खाऊन ते खत निर्माण करणं, तर ते स्वतःला ग्रो करतात आणि त्याच्यातलं कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर वगैरे हे सर्व प्रॉपर प्रमाणात निर्माण झालं की ते कंपोस्ट आपल्याला परत शेतीसाठी वापरता येतं. तर असे होम कंपोस्टेबल आणि इंडस्ट्रियल कंपोस्टेबल स्टँडर्ड्स बनलेले आहे. आणि अजून होम कंपोस्टेबलचा स्टँडर्ड बहुतेक बनला नाही आहे, पण इंडस्ट्रियल कंपोस्टेबलचा स्टँडर्ड आलेला आहे. आपण शेवटी एक त्याबद्दल बोलूया. तर ह्यांचे फायदे आहे की इंडस्ट्रियलमध्ये थोडीशी एनर्जी लागणार तुम्हाला, टेम्परेचर पण तो लार्ज स्केलवर करून पण देणार, त्याचे पण फायदे. आणि हे होम कंपोस्टचं काय आहे की आपल्याला घरात काही जो आपला कमीत कमी कचरा अगर कोणी हे केला तर तो घरातल्या घरात त्याच्या बॅकयार्डमध्ये तो अगर PHA बेस्ड प्लास्टिक असला तर तो घरातल्या घरात पण तो डिग्रेड करू शकतो.
प्लास्टिकवरनं बायोप्लास्टिक केलं म्हणजे आपल्याला लिटरिंग करायची संधी नाही. हा एक सर्वात मोठा नियम आहे. लिटरिंग तरीच करायचं नाही आहे त्याला. ह्या तर कंपोस्ट करायचं आहे आणि कंपोस्ट करायचं आहे तर सेग्रिगेट करावं लागेल. तर सेग्रिगेशन, सॉर्टिंग, क्लिनिंग ह्यावर सुटका नाही. ते आपल्याला करावंच लागणार आहे, कारण जेवढं मिक्स होईल ते कोणाला ते सेपरेट करावं लागेल. तर त्याबद्दल बायोप्लास्टिक असलं तर अजून एक नवीन हे होणार आहे की बायोप्लास्टिकला सेपरेट केलं तर त्याचा रिसायकल करणं सोपं होईल. आणि जे पेट्रो बेस्ड केमिकल चांगले रिसायकलेबल आहे, जे विच आर नॉट हार्मफुल, ते पण आपल्याला, कारण आपल्याला 400 मिलियन टनचा जो चॅलेंज आहे तो एकदम काही 5-10 वर्षात एकदम सुटणार नाही आहे. तर आपली म्हणजे माझी जनरेशन, माझ्या नंतरची माहिती नाही की त्यांना किती वर्षात पूर्णपणे बायोप्लास्टिक मिळेल. पण या जनरेशनमध्ये तर आपल्या वी हॅव टू लिव्ह विथ द प्लास्टिक अँड बायोप्लास्टिक बोथ. तर ही रिसायकलिंगमध्ये पण भरपूर रिसर्च चालू आहे. ही बायोप्लास्टिक रिसायकलिंग, कारण आता 2 मिलियन टन बनले तर आता गव्हर्नमेंट्सनी, आणि मेंडेट्स कसे झाले की बायोप्लास्टिक तर 2 मिलियन टन आहे, बाकीचे 398 मिलियन टनला, तर ते रिसायकलिंगचे मेंडेट्स खूप वाढले. आणि ब्रँड्स ओनर्स आणि प्रोड्युसर्सला सांगितलं जातं आहे की तुम्ही एवढे टक्के, 30%, 40%, 50% आपण शेवटमध्ये बघू की जगाभरावर रिसायकलिंगचे मेंडेट्स कसे स्ट्रिंजंट होत चालले. तर त्यामुळे बायोप्लास्टिकचं पण रिसायकलिंग चांगलंच ठरणार आहे. आणि ते ऑफकोर्स आपल्याला, म्हणजे त्याचं अगर डायरेक्ट प्लास्टिक मिळालं तर उत्तम आहे, मोनोमर मिळाला तर अजून उत्तम आहे, त्याचे दुसरे उपयोग करता येतील. अपसायकलिंग म्हणतात, त्याचं दुसरे मोनोमर्सचा दुसरा उपयोग होऊ शकतो. आणि मेकॅनिकली तर एस्टॅब्लिश्ड आहे इंडस्ट्री, त्याच्यात अगर ते वापर करता आले तर फारच छान आहे. तो आपली लिनियर आणि सर्क्युलर इकॉनॉमी हा शब्द आपण ऐकतो, हे इथे मी समजायचा प्रयत्न केला आहे. लिनियर म्हणजे काय की एक्स्ट्रॅक्टिव्ह अँड थ्रोईंग इकॉनॉमी. तुम्ही जमिनीचा आतनं फॉसिल फ्यूल काढले, ते आपण ऑइल रिफायनरीमध्ये जी आपण लिनियर इकॉनॉमी म्हणतो, की त्या रॉ मटेरियलवरनं तयार होणारं रेझिन, यामध्ये होऊन तयार होणारं पेट्रोल, डिझेल, हे सर्व ते ह्या प्लास्टिकच्या कंटेक्समध्ये कसं होतं की ते कंपाऊंडरकडे पॉलिमर जातं. मग तो आपण सुरुवातमध्ये बघितलं, मग ते ब्रँड ओनर त्याला लेबल करून ते आपल्याला पाठवतात, आणि नंतर ते शेवटी कुठे चाललं आहे, लँडफिलमध्ये. दिस इज व्हॉट यू कॉल लिनियर इकॉनॉमी. आणि हे आहे सर्क्युलर, की तुम्ही जे जनरेट करताय ते परत तुम्ही रिसायकल, रियूज, रिडिझाईन, रिपर्पज केलं. आणि त्यामुळे तुमचं, कारण रिसोर्सेस किती राहणार आहे शेवटी, तो कार्बन जो आहे, अगर नॅचरल कार्बन वापरला तर ठीक आहे. अगर तुम्ही एक सॉईल अंडरग्राऊंड कार्बन असला तर तो किती टिकणार आहे. तर त्या मटेरियलबद्दल हे सर्क्युलर इकॉनॉमी आणि बायोप्लास्टिक एक एक्सलंट एक्झाम्पल आहे ऑफ सर्क्युलर इकॉनॉमी इन मटेरियल्स, की कसं त्यांचं, आणि ही गरजच आहे. म्हणजे हे सर्क्युलॅरिटीचे बरेच रिपोर्ट्स प्लास्टिकवरच फोकस्ड असतात. तर हे अगर आपण बघितलं तर त्याच्यातलं बायो रिफायनरी एक मोठी गरज आहे. मग रेझिन प्रोडक्शन ते करणार, कंपाऊंडर्सकडनं जे आपण सुरुवातीला बघितलं होते त्याचे पॉलिमरचं प्लास्टिक करणार, आणि मग ब्रँड ओनर त्याला आपल्याला मॅरिको आणि ITC आणि हिंदुस्तान लिव्हर आणि ॲपल आणि वॉट नॉट, एव्हरीबडी विल गिव्ह अस द ब्रँडेड प्रॉडक्ट. आणि मग ते सर्व वेस्ट कलेक्शन, जी आपली इनफॉर्मल इकॉनॉमी आहे, वेस्ट सेग्रिगेशन आणि कलेक्शनची, ती एक पॅरलली डेव्हलप झालेली आहे. रिसायकलिंग एक मोठ्या स्तरावर आता सुरू झालेलं आहे, आणि ते परत कंपोस्टिंगच्या थ्रू या मग रिसायकलिंगच्या थ्रू परत आपल्या यूजमध्ये येणार. सो ह्या सर्वांसाठी, एज आय सेट, फॉर बायोप्लास्टिक्स वी नीड बायो रिफायनरीज. आज पहिले 2 वस्तू, बायो इथेनॉल आणि काही बायोकेमिकल्स. आज आपण बायोबेस्ड रॉ मटेरियल, म्हणजे आपण शुगर म्हणा, जे शुगर केनवरनं आपण ज्यूस येतो, त्याचे साखर येते, मळी येते, सर्व उपयोग करता येतो. ग्रेन इंडस्ट्रीमध्ये गेलं तर ग्रेन ऑफकोर्स फूडसाठी तर मिळतो. ग्रेन बेस्ड सिरप्स येतात. ग्रेनचा प्लास्टिकमध्ये, स्टार्चमध्ये कन्वर्ट करता येतो. आणि सर्वात मोठा म्हणजे थर्ड जो भाग आहे, लिग्नोसेल्युलोजिक 2G म्हणतो आपण. 1G, 2G, 3G, 4G आपल्याला सर्वांना आता फार सर्वांना समजलेलं आहे. आता आपण सर्वांचे, मला असं वाटतं किती लोकांचे 5G फोन झालेले असतील आता. सो इकडे पण 2G चाललेलं आहे, पण हे मागे आहे जरा. तर इकडे काय आहे की ह्याच्यात फरक काय आहे की पहिले 2 आपण अगर फीडस्टॉक वापरले, स्टार्च आणि शुगर, हे 30-40 मिलियन टन, 100 मिलियन टनच्या जवळ आहे. आपण खालती गेलो तर हे 300 आणि 400 मिलियन टनवर जाणार. पण हे टेक्नॉलॉजिकली कॉम्प्लेक्स आहे.
त्याबद्दल तर आम्हाला फार अभिमान वाटतो की मी प्राजमध्ये डॉक्टर चौधरींनी ह्या इथेनॉलवर आम्ही प्लांट्स बनवतो. तर सेकंड जनरेशन रॉ मटेरियलवर बायो रिफायनरी पहिली भारताची इंडियन ऑइल कॉर्पोरेशनसाठी सेकंड जनरेशन फीडस्टॉक म्हणजे राईस स्ट्रॉ जी परळी पंजाबमध्ये जाळली जाते आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये ते गोंधळ होतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, त्याच्यावरनं बनणारं इथेनॉलचा 400 टन पर डे राईस स्ट्रॉचा प्लांट प्राजच्या टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंगनी बांधलेला आहे. तर आता पुढचा टप्पा म्हणजे काय की त्या इथेनॉलच्या पुढे आपण सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल अल्कोहोलवरनं बनवू शकतो. आपण बायोपॉलिमर्स, आपण बायोप्लास्टिकचं आपण बोलू, आपण कसं बनतं ते. आणि त्याच ह्याच्यातनं येणारं जे लिग्निन आहे त्या 2G फीडस्टॉक म्हणजे बायो आपले राईस स्ट्रॉ आणि शुगर केन बघा, कॉर्न कॉप, कॉर्न रेसिड्यू, प्रत्येक रेसिड्यू जे फार्म फील्डवर सुटलं जातं त्याचा उपयोग करून आपण आज जैवखत, बायो फर्टिलायझर आणि बायो बिटुमेन जे रोडमध्ये पण म्हणजे रोड पण सस्टेनेबल असं मोठा एक चालना तिकडे हळूहळू सुरू झालेली. आणि त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंट पण पॉलिसी इनिशिएटिव्स घेतो आहे, R&D फास्ट वेगाने चालत चालली आहे. सो हे आता मी जरा PLA PHAबद्दल सांगेन की बनतं कसं, एक थोडंसं की आपण PLA PHA स्टार्चबद्दल आपण बोललो की हे बायोप्लास्टिक अल्टरनेटिव्ज आहे, पण हे बनतात कसे. आणि तर ह्याच्यासाठी एक हे फारच इंटरडिसिप्लिनरी का, कारण आता तुम्ही बायोबेस्ड रॉ मटेरियल वापरताय तर तुम्हाला ते पहिले बायोबेस्ड रॉ मटेरियल समजून घ्यावं लागेल. तर त्याच्यातले ॲनालिटिकल केमिस्ट माझे काही कलिग्स इथे बसलेले, तुम्हाला त्याच्यात लागणारी त्याला खाणारे मायक्रोब्स शोधावे लागतात. त्या मायक्रोब्सला काही वेळेस रिइंजिनिअरिंग करतो, आता आपण जेनेटिक इंजिनिअरिंग करतो तर मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट लागतात. त्या मायक्रोब्सला मोठ्या मोठ्या फर्मेंटर्समध्ये जे आपण मागे बघितलं ही जी आहे असे मोठे मोठे टँक्स दिसतात, इथे ह्या स्केलवर त्या मायक्रोब्सला ग्रो करायचं आहे पाण्यात. आपण घरांमध्ये दही जमवतो, ब्रेड बनवतो, ते आपल्याला कळतच नाही की त्याच्यात आपण केवढे मायक्रोब आपण गोळा केले. मग आपल्या ह्याच्यात बिलियन्स आपल्या गटमध्ये पण आहे. फरक इकडे काय की तर एकच टाईपचा मायक्रोब असतो आणि त्या मायक्रोबला आपल्याला 1 लाखो लिटरच्या फर्मेंटरमध्ये त्याला ग्रो करायचं असतो आणि त्याला त्याच्या आवडतीचा पदार्थ दिला की तो खातो. आणि त्याला मग ते सांगायचं असतं की तुला तुझ्या जगण्यासाठी नाही, तुला आता इथेनॉल बनवायचं आहे या मग बायोप्लास्टिक बनवायचं आहे. तर हे अशातली पद्धती आम्ही बायोप्रोसेस टेक्नॉलॉजिस्ट आमचे त्याला फार छळतात. आणि काही तर त्याला म्हणजे अगदी सर्जरीज करून टाकतात. हे मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट माझे मित्र बसलेले इथे, कलिग बसलेले विजय, धीरज, हे तर त्याचा DNA काढून परत त्याच्या DNA आत टाकून देतात. सो गंमतचा प्रकार म्हणजे की दॅट्स द काइंड ऑफ लेवल ऑफ टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स विच हॅव हॅपन्ड की आपण मायक्रोब्सची टेक्सॉनॉमी, मायक्रोबची मायक्रोबायोलॉजी, मायक्रोबचा DNA, त्याचा DNAचा पूर्ण सिक्वेन्स, त्याच्यातनं बनणारे प्रॉडक्ट्स की एक मायक्रोब अगर एवढा छोटासा असला त्याच्यात 4000 जीन्स आहे, 4000 जीन्सवरनं 4000 प्रकारचे प्रोटीन्स, त्या प्रोटीन्सचा फंक्शन काय आहे त्या मायक्रोबसाठी आणि त्याच्यातनं कोणते प्रोटीन्स माझ्या बायोप्लास्टिकसाठी महत्त्वाचे आहे, ह्या स्तरावर आपण गेलेलो आहे. तर मग ह्या वेगाने अगर जायचं असेल फक्त पैसे खूप लागतात. हे रिसर्चला एक म्हणजे एक खास हे की पैसे, निधी इथे पण फार लागते आणि गव्हर्नमेंट आणि मॅनेजमेंट दोघांना हे एक मोठा आव्हान ठरतो. आणि दुसरा की हा ऐकायला जेवढं सुंदर वाटतं ना ते तेवढं फास्ट होत नाही. हे टोचायला आणि परत त्याच्यातलं ते DNA टाकून त्याच्यातनं एक नवीन पाथवे टेस्ट करायला 1-2 महिन्याची एक सायकल असते. तर आता एक सिंथेटिक बायोलॉजी शब्द आहे, विदेशांमध्ये तर हे फार भरपूर हे झालेलं आहे. सिंथेटिक बायोलॉजी की प्रत्येक वस्तू बायोलॉजीनी होणार, पुढची एज बायोलॉजीची होणार, मागचे सर्व केमिस्ट्री. तर हे सर्व बायोलॉजीमध्ये ज्या पद्धतीने ऑटोमेशनचा त्याच्यात ते पण एक नंतर बोलू की एवढा वेगाने त्याच्यात रिसर्च चालू आहे. पण हे प्रॉडक्टमध्ये आणि त्या रिफायनरीमध्ये कन्वर्ट व्हायला 7 ते 8 वर्ष लागू शकतात. तो जो इन्व्हेस्टर आहे तो म्हणतो अरे बाबा आज तुझी टॉक ऐकली, मी फार उत्सुक झालो, आम्ही हे सर्व सुरू करूया. आणि मग हे सर्व करायला आज आमची R&D 15 वर्ष झाले ह्या स्टेटसला पोचायला. सो वन ऑफ द इम्पॉर्टंट मेसेज हिअर इज की बायोटेक्नॉलॉजी इज वंडरफुल बट इट रिक्वायर्स पेशन्स, इट रिक्वायर्स प्रिझर्वरन्स and it also requires perfection to reach where we want to reach today to make these products.
सो हे असे वेगळे वेगळे तुम्ही फर्मेंटर्स बघत असला, एखाद दोन कलिग माझे इथे बसले पण आहे, ॲनालिटिकल लागतं, हे पायलट प्लांटमध्ये मग टेस्ट करावं लागतं. अशी ही सायकल आहे की तुम्ही पहिले मायक्रोब बनवला, मग त्याला फर्मेंटरमध्ये टेस्ट केलं, मग छोट्या सेवलवर टेस्ट केलं, टप्प्याटप्प्याने मग तो 100 लिटरवर गेला, मग 1000 लिटरवर गेला, मग 1,00,000 लिटरवर गेला, आणि मग असं इंटिग्रेटेड त्या मायक्रोबनी प्लास्टिक बनवलं, त्याच्यातनं काढायचं. तर ही जी सायकल आहे की आपण बघितलं की शुगर बेस्ड रॉ मटेरियल, आपण तिथे हे जे बॉटल्स दिसतात आहे त्याच्यात ते मटेरियल त्या मायक्रोब्सला आवडतं. ते मायक्रोब आयडेंटिफाय करणं, राईट टाईपचं मायक्रोब सिलेक्ट करणं, त्या मायक्रोबला अगर तो स्वतः बनवू शकला तर नॅचरल, नाही तर त्याच्यात ते पाथवेज टाकणं म्हणजे जेनेटिकली इंजिनियर्ड मायक्रोब. आणि त्याबद्दल एक मी शेवटमध्ये एक सर्वे घेईन, जेनेटिक इंजिनिअरिंगबद्दल एक कॉमन माणसाचं परसेप्शन इथे बसल्यांचं काय ते आपण शेवटमध्ये करूया. तर जेनेटिक इंजिनिअरिंग करायचं, आणि मग आता ह्या केसमध्ये आता PLA बनवायचं असेल तर लॅक्टिक ॲसिड, हे लॅक्टिक ॲसिड तोच प्रकारे जो आपल्या दह्यामध्ये पण बनतं, आणि तोच लॅक्टोबॅसिलस जो इथे लॅक्टोबॅसिलस नाही आहे, पण तोच लॅक्टोबॅसिलस पण लॅक्टिक ॲसिड बनवू शकतो. आणि त्या लॅक्टिक ॲसिडचे आज सध्या आपण वापर करतो. तर लॅक्टिक ॲसिड एक मोठा मॉलिक्युल इथेनॉलसारखा, जो आज इथेनॉलसारख्याच लेवलवर, तेवढ्या लेवलवर तर नसेल कारण 100 बिलियन लिटर वगैरे तर नाही, पण लॅक्टिक ॲसिड एक मोठा, पण तो आपल्या भारतात एक पण प्लांट नाही आहे. म्हणजे दॅट इज द अनफॉर्च्युनेट कंडिशन की हे असे काही केमिकल्स आणि मटेरियल्स आहे जे आपण फक्त इम्पोर्ट करतो आहे, आणि अजून त्याच्यात इंडिजिनायझेशन झालेलं नाही आहे. आणि जेव्हा की हे 100 वर्ष जुने मॉलिक्युल्स आहे, कमर्शियल, नॉट R&D, ते चायना आणि यांनी एवढा पुढाकार घेऊन टाकला, सबसिडीज वगैरे देऊन टाकून, की आता ते इथे ह्या गोष्टींमध्ये पुढे यायला गव्हर्नमेंटचा पण थोडासा हे लागणार आहे, इन्व्हेस्टर्सचा पण लागणार आहे, आणि कन्झ्युमरचा पण, की मी इंडिजिनस प्रोडक्ट वापरला तर आपल्या इथे ती करन्सी इथेच राहते. सो तो एक वेगळा आपण, तर लॅक्टिक ॲसिड झालं, त्याला केमिकल सिंथेसिस कॅटॅलिसिस म्हणून एक टेक्नॉलॉजी इथे डॉक्टर योगेश बसलेले ते त्या एरियामध्ये रिसर्च करतात, आणि त्याचं पॉलिमर बनवून हे असं जसं रेझिन आपण जे प्लास्टिकचं मिळतं तसं रेझिन आपल्याला मिळतं. आणि त्या रेझिनवरनं प्रोसेसर बायोप्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे, फिल्म्स वगैरे, यामध्ये वेगळे प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवून, आणि ते डिग्रेड होऊ शकतं. तर हे प्रत्येक स्टेपवर रिसर्च करावं लागतं, कारण तुम्हाला तुमचा PLA, तुमचा मायक्रोब, तुमचा कॅटॅलिसिस, तुमचा हे प्रत्येकाला करून घ्यावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं की ते कंपोस्टिंग, तर ते कंपोस्टेबलचं सर्टिफिकेशन करून घ्यावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला ते ग्रीन कंपोस्टेबल प्लास्टिक डिक्लेअर करता येत नाही. आणि इथे भरपूर आता ते मग जे छोटे हे तो पटकन आपला एक सिम्बॉल लावतो, तिथल्या लोकलमध्ये विकून मोकळा होतो. आणि जो ॲक्च्युअल ऑर्गनाइज प्लेयर आहे तो सर्टिफिकेशनमध्ये 1 वर्ष जातो त्याला. तर CPETची एक ऑर्गनायझेशन आहे जे हे सर्टिफिकेशन देतं, तर त्याचे 1 वर्ष चालले जातात त्याच्यात. आणि तेवढ्यात तर ते बायोप्लास्टिक म्हणून धडाधड प्रोडक्ट विकले जातात ते मार्केटमध्ये. सो दिस इज अनदर, म्हणजे वन ऑफ द चॅलेंज ऑफ द मार्केट. असंच PHA फार मी PHAवर काम करतो, मला फार आवडतो हा. तर PHA काय आहे की तो पण आपले हे शुगर बेस्ड रॉ मटेरियल, पण तो बॅक्टेरिया स्वतःच्या आत बनवतो. तो त्यांनी स्वतःच्या एनर्जी रिझर्व, कार्बन रिझर्व्ह म्हणून बनवलेला असतो. आणि असे एक बॅक्टेरिया, मी तुम्हाला एक स्कॅनिंग मायक्रोस्कोपीने एवढा मोठा एक बॅक्टेरियामध्ये हा किती 0.5 मायक्रॉन, 3 मायक्रॉनचा एक बॅक्टेरिया आहे जो मॅग्निफाय करून तुम्हाला दाखवला गेला आहे. आणि असे ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया त्या फर्मेंटरमध्ये असतात. 100 लिटरचा जो फर्मेंटर आहे, आणि त्याच्या आतमध्ये ते PHA बनलेलं असतं, आणि त्याला बाहेर काढायचं असतं. तर आता त्याची रिसर्च की त्याला बनवायची पद्धत कशी, ते बॅक्टेरिया राईट टाईपचा पाहिजे की त्याला ते PHA बनवता आलं पाहिजे, आणि त्याच्यातनं ते PHA काढायसाठी त्याला मेकॅनिकल प्रेशर टाकणं, त्याला केमिकल प्रोसेसेस, म्हणजे आपण भातवात शिजवतो वगैरे, आपण पण हे सर्व प्रोसेसिंग करतोच ना घरांमध्ये कुकिंग, ते हे इकडे बॅक्टेरियाला फार छळावं लागतं आम्हाला. तर तेव्हा ते पॉलिमर बाहेर येतं, आणि मग असं ते, तर ही जी सायकल आहे, इथे रिसर्च संपत नाही. मी सुरुवातीलाच म्हणालो की ह्या बायोप्लास्टिकला पेट्रोप्लास्टिकशी मॅच करायचं आहे. तर मग डॉक्टर चौधरींनी जेव्हा हे बघितलं 2-3 वर्ष बायोप्लास्टिक, आणि मग म्हणे की अरे आता काय गेलं आपण पुढे फॅक्टरी प्लांट लेवल, नाही सर ते आम्हाला अजून थोडंसं ते प्रॉपर्टी मॅच करायचं आहे. आणि ही इज व्हेरी म्हणजे काइंड ऑफ जेन्युइन विजनरी ह्याला म्हणतात. त्यांनी स्वतः 3 कोटी त्यांच्या पर्सनल कॅपॅसिटीमध्ये, 2 कोटी प्राजच्या कॅपॅसिटीमध्ये 5 कोटी ICTला ही लॅब बांधायला दिली की बायोपॉलिमर पुढे वाढवले पाहिजे. सो दॅट्स द लेवल ऑफ कमिटमेंट यू नीड टू मेक दीज थिंग्स हॅपन. की अगर तुम्हाला तो चेंज पाहिजे
तुम्हाला किती कमिटमेंट पाहिजे, दॅट इज व्हॉट इट शोज. ही एक की मी बोललो की हे बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय आज चाललेलं आहे, की तुम्ही सुरुवातपासून आज इंडस्ट्रीयल लेवलवर आपण एन्झाईम्स वापरतो डिटर्जंट्समध्ये, ते बायोटेक्नॉलॉजी येतात. ते आपण फ्युल्स वापरतो, इथेनॉल 20% ब्लेंडिंग होणार आहे पुढच्या वर्षी. आज भारतात जवळजवळ 13 बिलियन लिटर इथेनॉल प्रोडक्शनची कॅपॅसिटी आहे. त्याच्यातनं 9 बिलियन लिटर ते 10 बिलियन लिटर बनतं आहे. 6-7 बिलियन लिटर मोलासेसनी येतं, 3 बिलियन लिटर स्टार्चनी येतं. सर्व फर्मेंटेशन बेस्ड इंडस्ट्री आहे. बायोबेस्ड केमिकल्स, आपण लॅक्टिक ॲसिड आणि भरपूर असे केमिकल्स वापरतो. हेल्थकेअरमध्ये कोविड वॅक्सिन एक बायोटेक्नॉलॉजीचा एक्झॅक्टलेंट एक्झाम्पल आहे. इन्सुलिन बरेच लोक आता अनफॉर्च्युनेटली डायबिटीज आहे, इंडिया बिकमिंग डायबिटिक. तो इन्सुलिन आज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणतात की तो स्वस्त ह्याच्यामुळे झाला कारण हे जेनेटिकली इंजिनियर्ड मायक्रोबमध्ये हे बनवता आलं. नाही तर तो इन्सुलिन पहिले ॲनिमल सेल्सनी बनायचा, तो आता बॅक्टेरियामध्ये बनतो. आणि तो बॅक्टेरियाचा म्हणजे त्या बॅक्टेरियाने आपला ह्युमन प्रोटीन बनवलेला आहे आणि तो आपण प्युरिफाय करून घेतो. आणि भरपूर कॅन्सरचे आणि असे म्हणजे बायोसिम्युलर एक मोठी इंडस्ट्री आहे भारतात बायोटेक्नॉलॉजीची. आणि हे सर्व बायोटेक आहे. ॲग्रिकल्चरमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स, जेनेटिकली मॉडिफाईड कॉटन्स, आणि तो एक फारच खिचकलेला आणि किरकटलेला प्रकार आहे की सतत तिकडे केसेस होत राहतात. आणि काहीच आय रिअली अगेन म्हणजे मी तर सायंटिफिक कम्युनिटीचा आहे, काही सेन्सिटिव्ह आणि बरोबर आहे, काही प्रोटेस्ट एज्युकेशनच नाही आहे. त्या सायंटिफिक कम्युनिटीवर विश्वास नाही आहे, रेग्युलेटरी कम्युनिटीवर विश्वास नाही आहे. आणि ते फारच म्हणजे ते इकडे ॲग्रिकल्चरमध्ये तर म्हणजे आम्ही आत्ता जेनेटिकली मॉडिफाईडच्या काही ॲप्लिकेशन्स मी टाकल्या, तर तिकडे ती मीटिंग 4-4 महिने होतच नाही. आणि 20 वेगळे शास्त्रज्ञ त्या कमिटीमध्ये बसतात, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रेझल कमिटीमध्ये. आणि तेव्हा ते मिळून ते ठरवतात. तरी त्या बाहेरच्या काही वेळेस काही संस्थांना, काही लोकांना त्याबद्दल काही खरं माहिती नाही. तर हा एक मोठा एक जेनेटिकली इथे मी थांबीन. आणि एक की आपल्याला काय वाटतं जेनेटिक इंजिनिअरिंग बेस्ड प्रॉडक्ट्स आणि मायक्रोब्स हे वापरले पाहिजे, त्याचे बेस्ट प्रॉडक्ट्स घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे? जस्ट एक हात उंच करा. ठीक आहे. तर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, मी त्या कमिटीचे ते तिथलचे सेक्रेटरी आहे, तर ते मला आता मध्यंतरी म्हणाले की अरे आनंद, मी एक कॉलेजमध्ये गेलो आणि तिथे असाच जो एक सर्वे घेतला म्हणे की जेनेटिक इंजिनिअरिंग हेच प्रश्न त्यांनी. इट वॉज द कारण मी ऑलरेडी खूप भूमिका माझ्या फेवरमध्ये बांधून घेतली होती इथे. मी प्रायमरली हा प्रश्न पहिले विचारायला पाहिजे होता. सो देर इज लॉट ऑफ अवेअरनेस लॅकिंग तिथे पण एक आहे. आणि GM बेस्ड, कारण आपली ज्या वेगाने आपल्याला कन्झम्पशन लागतं आहे, ज्या 140 कोटी लोकांना मटेरियल्स, केमिकल्स, प्रॉडक्ट्स, फूड जे लागतं आहे, आणि सॉईलची फर्टिलिटी वगैरे, तिकडे असं प्रत्येक जागी जेईला नाही म्हणायचं, जी जेनेटिक प्रॉडक्टला एक संशयाने बघ, ते आपल्या रेग्युलेटरवर आणि सायंटिफिक कम्युनिटीवर सोडलं तर मला वाटतं ते जास्त उपयोग होईल. पण ते विषय नाही. काय झालेलं आहे की हे एवढं वेगाने का वाढतं आहे? कारण आपली IT फार ॲडव्हान्स झालेली. तर हे एवढं मी म्हटलं की एक बॅक्टेरियाचे 3000 प्रोटीन्स, आणि त्या 3000 प्रोटीन्सचं फंक्शन, त्या 3000 प्रोटीन्सचं इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर, त्यांचं होणाऱ्या रिॲक्शन्स आणि त्या रिॲक्शन्सवरनं बनणारे प्रोडक्ट्स, ही सर्व R&D फार वेगाने ह्याच्यामुळे वाढली की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे सर्व पण ह्याच्यात शिरलेलं आहे. आणि हे IT आणि BT कॉम्बिनेशनमध्ये पुढे वाढलेलं आहे. आणि ह्याचा पण भरपूर उपयोग ॲडव्हान्समेंट, ड्रग डिस्कवरीमध्ये, हे 4ही सेक्टरमध्ये भरपूर उपयोग होतो आहे. दॅट्स द ओनली मेसेज आय वॉन्टेड टू सेंड. माझे शेवटचे 10 मिनटं राहिलेलं आहे आणि मी आपण संपायला पण आलेलो आहे. आपण उपायांकडे येऊ पटकन. तर भारतात हे का वाढू शकतं? तर मी तेच म्हणतो की प्लास्टिकच्या कंटेक्समध्ये की एक 20 मिलियन टन वापर होतो आहे. अगर आपल्याला बायोप्लास्टिकचा वापर वाढायचा असेल, आपण 1% त्या 2 मिलियन टनचा रिप्लेस करायचा लक्ष ठरवला, तरी 2000 टन, 210,000 टन्स म्हणजे KTA म्हणतो आम्ही, 200,000 टन्स, 2 लाख टन बायोप्लास्टिकचा तर इन जनरल उपयोग करावा लागेल. आणि तशा हिशोबाने आपल्याला बायो रिफायनरी स्थापित करावे लागतील. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटचा आता बायो-E3 पॉलिसी वगैरे, DBT वगैरे भरपूर आता बायो मॅन्युफॅक्चरिंगवर भर देतात आहे. सो असं दिसतं आहे की आता बायोप्लास्टिक आपल्याला एक मोठ्या प्रमाणावर पुढच्या 3 ते 4 वर्षांमध्ये मिळेल. आणि ऑलरेडी स्टार्च बेस्ड वगैरे आणि काही इम्पोर्टेड प्रॉडक्ट्स आहे PLA, पण ते छोटे 5-6-7 टन असे. पण मोठ्या प्रमाणात हे 2 लाख टन आणि 4 लाख टन आणि 10 लाख टन. तर त्या अगर एक्सपोनेन्शियल एकदा सुरूचे 2-3 प्लांट्स बनले
मग हे फार वेगाने वाढतं. इथेनॉल आम्ही बघितलेलं आहे की जेव्हा ते बायोफ्युल पॉलिसी आली सुरू 2000 साली, आता 2014 आणि त्याचाच हे डिजिट आहे की 2014मध्ये फक्त 2% 4% ब्लेंडिंग होतं आणि आता आपण 16% पोहोचलेलो आहे आणि 20% पुढच्या वर्षी अचीव होऊन जाणार आहे इथेनॉल ब्लेंडिंग. सो दॅट्स द काइंड ऑफ एक्सपोनेन्शियल ग्रोथ इट कॅन अचीव. हे सर्व जागतिक निर्देश प्लास्टिक वापर करण्यासाठी अख्ख्या जगात, हे मी मराठीमध्ये करायचं मला वेळ जमला नाही, पण हे सर्व पर कॅपिटा कन्झम्पशन ते त्या हिशोबाने तुम्ही कलर कोडिंग केलेलं आहे आणि प्रत्येक कंट्रीनी ह्या दिशेत की रिसायकलिंग, सिंगल यूज प्लास्टिक बॅन, हे तर कॉमनच आहे सर्वदूर. कारण मॅक्सिमम प्लास्टिक असं आहे जे 15 मिनिटात आपण वापरलं आणि फेकलं, आणि ते प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक 160 मिलियन टन आहे. टोटल्स 400 मिलियन टन प्लास्टिक आहे. तर ते तर आपण कारवारमध्ये जे चांगलं आहे म्हणजे ते तर म्हणजे दॅट इज हेल्पिंग यू रिड्यूस वेट आणि त्याचे चांगलं आहे. पण 160 मिलियन टन सिंगल यूज प्लास्टिक आहे. तर ते तरी कमी करणं मोठा ध्येय, आणि त्याबद्दल पूर्ण जगात, भारतात पण असे सिंगल यूज प्लास्टिक बॅन 2022मध्ये जुलैमध्ये झालेलं आहे. एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि हजारोनी आता कंपाऊंडर्स, प्रोसेसर्स, रेझिन्स प्रोड्युसर्स सर्वांना त्या EPR पोर्टलवर रजिस्टर करावं लागतं. आणि त्यांनी अगर त्या हिशोबाने त्यांचे ते क्रेडिट मेकॅनिझम त्यांनी जनरेट केलं आहे, त्यांनी नाही केलं तर त्यांच्यावर ते प्रोड्युसर पेसच्या बेसिसवर, पॉल्युटर पेसच्या बेसिसवर त्यांच्यावर पेनल्टीज आहे. पण ऑन ग्राउंड इम्प्लिमेंटेशन ह्यांचं थोडंसं फार गरजेचं आहे, खास कंपोस्टेबलसाठी, जिथे की बायोप्लास्टिकला होणार आहे, की त्याच्यासाठी ISO स्टँडर्ड डेव्हलप झालेला आहे. सिपेटची सिपेट चेन्नई ते लोक हे स्टँडर्ड बनवून देतात, त्यांचं क्वालिफाय करून देतात. ते 6 महिन्याचा टेस्ट आहे तो करावा लागतो. तर प्रत्येक बायोप्लास्टिक प्रोड्युसरला स्वतःचं पूर्ण R&D प्रोडक्शन प्लांट बनल्यावर त्याच्या प्रोडक्टचा सर्टिफिकेशन घ्यावं लागणार आहे, आणि तेव्हा त्याला हे ISO. सो आपण एक कन्झ्युमर म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला तो सिपेट सर्टिफाईड आहे की नाही एवढंच करायचं आहे. आणि ते जसं ISIचं मार्क वगैरे, तर आता तिथे काय ते ISI, तर प्रत्येक वस्तू ISI आहे. पण इकडे हे फार महत्त्वाचं ठरणार आहे अगर आपण बायोप्लास्टिकचा प्राधान्य देणार आहे तर हे आपली आपण काय भूमिका मांडू शकतो. एक अभिजित साहेब मला म्हणाले की शेवटी आपला रोल काय, मी मध्ये टच केलेला आहे या टॉपिकवर, पण एक समरीमध्ये आपण त्याला टच करू की काय करायची गरज आहे. की एक तर सेग्रिगेशनला सुटका नाही, आपलं टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस असल्यामुळे वेगळे प्लास्टिकला सेपरेट केलं. ऑफकोर्स इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट सतत होत आहे आणि अजून करायची गरज आहे. बेकायदेशीर डम्पिंग, म्हणजे भारी प्लास्टिक असो या बायोप्लास्टिक असो, तुम्हाला ते लिटरिंगचा लायसन्स नाहीच आहे. अवेअरनेस आपण ऑलरेडी क्रिएट करतो आहे, जनजागृती करतोच आहे. मिक्स्ड कचरा अवॉइड करणे, त्याला सेपरेट करणे. आणि एक युरोपमध्ये 6 डबे, तर मी म्हटलं अरे बाबा हे 6, आपल्या इथे 2 डब्यांमध्ये नाका दम येतात हे. पण दॅट्स द रियालिटी. म्हणजे जेवढं सेग्रिगेशन तेवढं चांगलं, तेवढं रिसायकलिंग सोपं, तेवढे प्रकारचे पहा. म्हणजे दॅट्स द सेन्सिटिव्हिटी. मी बेल्जियम, युरोपमध्ये होतं आणि तिथे बेल्जियममध्ये फार ब्रिव्हरीज, म्हणजे बियर म्हणजे पाण्यापेक्षा स्वस्त, आणि तिथे मोठे ड्रम असायचे. मी जिथे राहायचो तिथून अगदी कोपऱ्यावर, जसं आपल्याकडे कचऱ्याचे, तिथे बिअरच्या बॉटल फेकायसाठी त्यांनी सोय करून ठेवली आहे, बॉटलसाठी. सो दॅट्स द लेवल ऑफ, म्हणजे की 2047मध्ये अगर आपल्याला डेव्हलप नेशन व्हायचं आहे तर आपल्याला ॲज अ कंट्री, ॲज अ सिटीजन अँड ॲज अ रिसोर्स म्हणून हे अशा पद्धतीने, दिस इज द स्टँडर्ड. म्हणजे 6 डबे थोडं हे एक, म्हणजे आपल्या इथलच्या घरांच्या जागा आणि ते सर्व बघता सोसायटीजमध्ये थोडं शक्य आहे, पण असं एक दिस इज व्हॉट द स्टँडर्ड इज. आणि हे 5 R जे आपण म्हणतो की रिफ्यूज तुम्ही कमी करा, प्लास्टिकचा उपयोग कमी करा, रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिपर्पज, रिसायकल. आणि आता तर प्लास्टिकचे आपल्या इथे एक फार छान की आपल्याकडे क्रिएटिव्ह लोक फार छान आहे. म्हणजे आता रिन्युएबल चहा पाजला मला ते बाहेर आपल्या ताईंनी आहे का, आणि प्लास्टिकचा आता विटा बनतात, प्लास्टिकचे रोड बनतात, प्लास्टिकला रिसायकल करून काही ना काही वेगळ्या पिशव्या बनवतात, आणि असे स्टार्टअप्स भरपूर. तर ते इनोव्हेशन इन प्लास्टिक आणि ती नीती आयोगच्या रिपोर्टमध्ये असे भरपूर आपल्याला चांगले प्रकार मिळतील. तर एव्हरीथिंग इज अप्रिशिएबल. पण तेच आहे की दे हॅव अ व्हेरी लिमिटेड इम्पॅक्ट अँड लिमिटेड स्केल. रेझिन आणि पॉलिमरपर्यंतच आपल्याला जावं लागणार आहे. ते एक महत्त्वाचा उपयोग हे. आणि हे असे सर्व, म्हणजे आम्ही जेव्हा पॉलिसी मेकर्सशी डिस्कशन करतो भरपूर ह्याच्याबरोबर की प्लास्टिक ओळख तंत्रज्ञान, जसं आपण आत्ता बोललो की लेबल, तुम्ही ISO स्टँडर्ड बघा,
R&D आम्ही तर करतोच आहे. थँक्यू डॉक्टर चौधरीसारखे विजनरी लोक जे ह्या क्षेत्रात सतत पैसे देतात, ते प्रोत्साहन देतात. ते डबे आपण बोललो, कचऱ्याचे डबे, स्तोत्रांचं वेगवेगळीकरण, जनजागृती, डिस्ट्रीब्युशन सेंटर, रिसायकलिंगसाठी तर फार उत्तम चाललेलं आहे. आणि प्लास्टिकमध्ये एक संस्था आहे म्हणजे मी स्वच्छ इन पुणे, आणि ते नॅशनल केमिकल लॅबोरेटरीबरोबर फार सुंदर काम करतात. ते मी समहाऊ ते त्यांचं स्टॅटिस्टिक राहून गेलं आपलं पुणे स्टॅटिस्टिक्स, की पुण्यामध्ये किती, पण त्याच्यातला पण 35% प्लास्टिक कचरा आहे पुण्यातल्या कचऱ्यात पण. आणि त्याला पण ते फार सुंदर त्यांनी त्यांचे स्वतःचे स्वच्छचे केंद्र आहे, आणि त्यांना ITCCनी सपोर्ट करून त्यांनी पण एक चांगलं रिसायकलिंगला सपोर्ट करायसाठी ITCचे EPRच्या अंडरमध्ये पण येतं ते. तर अशा प्रकारचे भरपूर म्हणजे एव्हरीवेअर देर इज अ इन्क्रीजिंग अवेअरनेस, इन्क्रीजिंग ह्याच्यात उपाय येत चालले. बरोबर 11:15 आपण, मी आपलं सर्वांचं फार फार आभार की 1-1.25 तासापर्यंत आपण मला बिअर करून घेतलं, आणि मला फारच मजा आला की मला आज अर्धा नाही पूर्ण 1.25 तास मिळाला. माझा एक प्रश्न आहे की मी मध्ये वाचलं किंवा प्लास्टिकपासून डिझेल निर्मिती आहे आणि रोड बनवत आहेत मी, तर ते खरंच पर्यावरणपूरक आहे का? मी ते केलं पाहिजे का? सध्या जोपर्यंत आपल्याकडे जे स्केलवर तुम्हाला रिसायकल, त्याला लँडफिलपेक्षा तर ते उत्तम आहे. तुम्हाला पहिले हे बघावं लागतं की आजच्या डेटमध्ये तुमच्याकडे सोल्युशन काय. तर लॉंग टर्ममध्ये तुम्ही विचाराल तर ऑफकोर्स तुम्ही ते प्लास्टिकमधनं ऑलरेडी जे कार्बन उत्सर्जन झालं होतं ते तर प्रोडक्शन, आणि 80% उत्सर्जन प्रोडक्शन आणि प्रोसेसिंगमध्येच झालेलं आहे. आता तुम्ही एंड ऑफ यूज, एंड ऑफ लाईफमध्ये पण अजून उत्सर्जन करणार, तर तो एक भाग होतो कार्बन इमिशनचा. आणि त्या कोणत्या पद्धतीने होत आहे ते सस्टेनेबल, तर त्यामध्ये काय आहे ना की ती पद्धत बरोबर पाहिजे. रिसायकलिंगची जी मेथड आहे, आम्ही मेकॅनिकल आणि केमिकल रिसायकलिंगवर मी कोइन्सिडन्सच आहे की मागच्या 3 महिन्यात भरपूर आम्ही त्यावर अभ्यास केला, आणि केमिकल रिसायकलिंग नाहीच आहे आत्ता सध्या. मेकॅनिकल रिसायकलिंगच भारतात 90% होतं. पेट बॉटल्सचं 90%, 99, 98% असं काहीतरी 90+% रिसायकलिंग होतं. तर ते फार सुंदर एस्टॅब्लिश्ड इन्फ्रास्ट्रक्चर आहे. डिझेल बनवणं NCLवर भरपूर टेक्नॉलॉजी चालू आहे, IIP देहरादूनमध्ये पण त्याच्यावर पण, की प्लास्टिकला वरनं डिझेलला अपग्रेड करणं. प्रॉब्लेम काय आहे की डिझेल त्या किमतीत बनणं आणि तेवढं त्या स्केलवर, कारण डिझेल एक तर तुम्हाला लागतो लाखोच्या लिटरनी, आणि तो डिझेल तुम्हाला तिथे म्हणजे 100 रुपये लिटरमध्ये बनवायचा आहे. तुम्हाला जे प्लास्टिक येणार आहे त्या प्लास्टिकची किंमत ते परवडली पण पाहिजे, कारण ते सॉर्टिंग, सेग्रिगेशन, क्लिनिंगची जी किंमत आहे आणि त्या प्रोसेसिंगची किंमत आहे. तर सो दे मी इनफॅक्ट तो आम्ही आमच्या पण शोधाचा विषय आहे की डिझेल एक राईट, पण फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ येस, ॲज ऑफ टुडे इट्स अ गुड ऑप्शन.